चल, कोणतेही का ध्यानात्मक आसनामध्ये पद्मासन, वज्रासन, अर्ध पद्मासन किंवा सुखासन. ज्यांना माहिती असतील ही आसनं, या आसनांमध्ये बसले तरी चालेल, अदरवाईज साधी मांडी घालून बसले तरी सुद्धा चालेल. हळूहळू आपण सगळी आसनं शिकूयात. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट एकमेकांना जोडायचे, बाकीची बोट सरळ ठेवायचे आणि दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर. कंबर पाठ पाठीचा कणा पूर्णपणे सरळ, डोळे अलगदपणे बंद. लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचंय. हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. पुन्हा हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. श्वासासोबत संपूर्ण शरीर, शरीराचा प्रत्येक भाग, शरीराचा प्रत्येक अवयव संपूर्ण ढिला सोडा, संपूर्ण सैली सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. हळुवार संपूर्ण खांदे, छाती, पोट रिकाम होईपर्यंत श्वास सोडा. श्वासासोबत शरीराच्या होणाऱ्या हालचालींकडे लक्ष केंद्रित करायचंय. श्वास नाकाद्वारे शरीरामध्ये येताना पोट प्रसरण पावतंय, छाती प्रसरण पावतीये, खांदे किंचित वर उचलले जातात. हळुवार निघून जाणाऱ्या श्वासासोबत खांदे पुन्हा पूर्ववत, छाती अकुंचन पावतीये, पोट अकुंचन पावतंय, हे अनुभव करायचे. एक दीर्घ श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. हळुवार संपूर्ण खांदे, छाती, पोट रिकाम होईपर्यंत श्वास सोडा. श्वासासोबत एक सकारात्मक ऊर्जा, एक पॉझिटिव्ह एनर्जी शरीर मनापर्यंत पोहोचतीये. हळुवार निघून जाणाऱ्या श्वासासोबत शरीरातील, मनातील आळस, थकवा, ताणतणाव संपूर्ण शरीरातून, संपूर्ण मनातून बाहेर निघून जातोय, कमी होतोय, हे अनुभव करायचे. एक दीर्घ श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या आणि लक्ष पूर्ण दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. लक्ष पूर्ण भूमध्य केंद्रामध्ये घ्यायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये एका ज्योतीची कल्पना करायची आहे. एक दिव्य, तेजस्वी, तेजोमय ज्योत. ही ज्योत म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या प्राणशक्तीचं, ऊर्जा शक्तीचं, चैतन्य शक्तीचं प्रतीक होय. त्या ज्योतीकडे एकटक पाहत आपण ओंकारचा उच्चार करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. शरीर मन शांत, शिथिल, स्थिर, प्रसन्न अनुभव करायचा. आपल्या आयुष्यामध्ये गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्तींना आठवायचंय, त्यांना मन वंदन करायचंय. माता पित्यांच्या चरणी वंदन करायचंय. योग परंपरा देणाऱ्या ऋषी मुनींच्या चरणी वंदन करायचंय. हळुवार दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहरा वडवायच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा. अलगदपणे डोळे उघडायचे. सो गुड इव्हिनिंग. जीवन योगशाला तर्फे घेण्यात येणाऱ्या 30 दिवसीय फॅट लॉस वर्गामध्ये मी प्रियांका सर्वांचे स्वागत करते.
सो वर्गाला सुरुवात करूयात आपण. व्हिडिओ बंद असणारे साधक प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करायची आहे, कारण ही वेळ सध्या आता चहाची आहे. बेडवर बसून चहा घेत घेत योगाभ्यास करतोय आपण, तर असं नाही झालं पाहिजे. ओके, योगाभ्यास ही थोडीशी डेडिकेटेडली करण्याची गोष्ट आहे. थोडंसं डिसिप्लिन हवंय आणि थोडंसं सातत्य हवंय. कुठली योगाभ्यासामध्ये फक्त की रॅन्डमली करून उपयोग नाहीये त्याचा. जेवढा आपण ते मनापासून करणार आहोत, जेवढा आपण ते डिसिप्लिन ठेवून करणार आहोत, त्याचे तेवढे रिझल्ट मिळणार असतात. त्यामुळे शक्यतो चहा घेत घेत फक्त आपण मोबाईल बाजूला ठेवलाय आणि ऐकत आहोत, तर असं नाही झालं पाहिजे. ऐकून योगाभ्यास होत नाही, ऐकून वेट लॉस होत नाही, ऐकून फॅट लॉस होत नाही. त्यामुळे अगदी ओके, हरकत नाही. तर अगदी व्यवस्थितपणे घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हरकत नाही. बट जर शक्यतो काही प्रॉब्लेम नसेल, काही इश्यू नसेल, तर शक्यतो व्हिडिओ चालू ठेवा आणि माझ्यासोबत व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करून घ्या. ओके, सो आजचा आपला पहिला दिवस आहे, डेमो सेशन आहे. थोडंसं वेगळं असेल आजचं सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण थोडंसं या एका पूर्ण महिन्याभरामध्ये काय घेणार आहोत ते पाहणार आहोत. पहिल्यांदा थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट असेल, त्याच्यानंतर योगाभ्यास असेल, कारण अगदी पहिल्या दिवशी आपण खूप जास्त प्रॅक्टिस नाही करणार आहोत. ओके, सो थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट असेल, थोडंसं योगाभ्यासाचा पार्ट घेणार आहोत आणि त्यानंतर जर काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल, तर त्याचा आन्सर तुम्हाला सेशनच्या एंडिंगला नक्की देण्यात येईल. ओके, सो येस, थँक्यू सो मच. येस, काही हरकत नाही. ज्यांना काही इश्यू असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, जर काही प्रश्न असेल, डाऊट असेल, तर मध्ये शक्यतो विचारू नका. सेशनच्या एंडिंगला किंवा मला पर्सनली कॉल करून विचारलं तरी सुद्धा चालेल. देअर इज नो एनी इश्यू. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग हिअर. सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण पहिल्यांदा काही 1-2-3 क्वेश्चन घेऊयात. ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा, कारण वेट लॉस फॅट लॉस मध्ये ऍक्टिव्ह लाईफस्टाईल खूप जास्त गरजेची आहे. कुठेतरी आपली लाईफस्टाईल स्लगिश झालेली आहे, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती झालेला आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. सो जरा मोबाईलच्या जवळ यायचं आणि मी 1-2च क्वेश्चन करणार आहे. त्या प्रश्नाची फक्त मला उत्तरं द्यायची, की पहिला प्रश्न असा असेल की या वर्गामधून आपल्याला काय हवंय किंवा या कोणत्या इंटेन्शनने हा आपण वर्ग जॉईन केला, या वर्गामधून तुम्हाला काय मिळवायचंय. ओके, येस मॅम, नो इश्यू. येस, या वर्गामधून काय हवंय तुम्हाला किंवा कशासाठी हा वर्ग जॉईन केला आहात. डेमॉन्स्ट्रेशनसाठी इथेपर्यंत आलात म्हणजे काहीतरी आपलं गोल आहे, काहीतरी आपलं मोटिव्ह आहे. येस, जस्ट अपडेट. ओके, वेट लॉस, ग्रेट. हेल्थ, ओके. सगळ्यांनी शक्यतो पार्टिसिपेट करायचे. पाहून वजन कमी होत नाही. थोडंसं ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. बी ऍक्टिव्ह. सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. जुने साधक आहोत म्हणून नाही करायचं असं नाहीये. ओके, फॅट लॉस अँड मेंटल पीस. ओके, वेट लॉस, मोटिवेशन, वेट लॉस, फिटनेस, पोटाचा घेर कमी करायचं. ओके, ग्रेट. फॉर हेल्थ, फिटनेस, फॅट लॉस, वेट लॉस, पीस ऑफ माइंड, पीसफुल माइंड अँड हेल्थ, वेट लॉस, हेल्दी लाईफ. ओके, वजन कमीच होत नाही. ओके, होईल. थोडंसं पेशन्स ठेवा आणि थोडंसं डिसिप्लिन फॉलो करा, नक्की होईल कमी. ओके, वेट लॉस, बेली फॅट लॉस करायचे तर ग्रेट. फिजिकल अपिअरन्स चेंज करायचा आहे, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. ग्रेट ग्रेट. स्टॅमिना आणि एनर्जी, वेट लॉस. प्रेग्नेन्सी नंतर वेट गेन झाला आहे, लॉस करायचं. ओके, ग्रेट. ओके, ग्रेट. पीसीओडी, छान. ओके, हेल्दी अँड एन्जॉय अगेन यंग लाईफ अगेन. ओके, ग्रेट. 100%. वेट लॉस, फ्रीडम फ्रॉम बॅक पेन, नी पेन अँड सेल्फ कॉन्फिडन्स. ओके, ग्रेट. ऍक्टिव्ह, पॉझिटिव्ह थिंग्स, हेल्दी. ओके, थँक्यू सो मच. ओके, मोस्टली सगळ्यांचं क्वेश्चन आन्सर, मोस्टली सगळ्यांचं आन्सर आहे वेट लॉस करायचं, फॅट लॉस करायचंय, गुड हेल्थसाठी. ओके, सो त्याच्यानंतरचा असा प्रश्न असेल की आपल्याला काय वाटतं की हे कशामुळे झालं असेल. वेट वाढले, कशामुळे वाढले, फॅट्स वाढलेत शरीरामध्ये, कशामुळे वाढलेत, सगळे विकार आपल्या शरीरामध्ये येत आहेत, कशामुळे आले असतील. स्लिप डिस्क असेल, पीसीओडी असेल, स्पॉन्डिलायटिस असेल, पीसीओएस असेल, इनफर्टिलिटी असेल, हे जे वेगवेगळे मध्ये आले ते कशामुळे आले असावेत बरं. येस, ओके, थायरॉइड, ग्रेट. ओके, येस येस, सगळे करू शकतात, काही हरकत नाही. लॉंग टाइम सिटिंग जॉब्स. ओके, बॅड लाईफस्टाईल, सिडेंटरी लाईफस्टाईल, अनहेल्दी लाईफस्टाईल, चुकीची लाईफस्टाईल. ओके, अजून बाकीच्यांना माहिती नाहीयेत आपले रिझन. थायरॉइडमुळे. ओके, ग्रेट. येस, अपडेट युअर रिझन. आपलं काय रिझन आहे, आपलं वजन का वाढते याचं रिझन आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, एका साईडनं फक्त क्लास नाही झाला पाहिजे हा. ओके, रॉंग लाईफस्टाईल, डायटिंग, अनहेल्दी लाईफस्टाईल अँड फूड, मेनोपॉज. ओके, जेवणाच्या पद्धती, थायरॉइड आहे. ओके, मोस्टली कॉमन आहे की थायरॉइड. थायरॉइड सगळ्यात मोठा सिम्पटम आहे आणि तो सिम्पटम आपल्याच कारणामुळे आपल्यामध्ये आलेला असतो. हार्मोनल इम्बॅलन्स सगळ्या मागचं रिझन आहे. पीसीओडी आहे, इनफर्टिलिटी आहे, मग कुठेतरी डायबिटीज झालाय, कुठेतरी थायरॉइड झालाय, सगळं आहे की याच्या मागे हार्मोनल इम्बॅलन्स आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये प्रचंड पोट वाढलेलं असतं मोस्टली. येस,
नॉट फोकस आहोत, आळस येतोय. ओके, ग्रेट. खरी खरी उत्तर बाहेर येत आहेत. वेट लॉस, ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, स्ट्रेसमुळे आणि बॅड हॅबिटमुळे लवकर स्वतःकडे लक्ष न देणं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण योगाभ्यास म्हणजे येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सगळ्यात योगाचं उद्दिष्ट म्हणजे की फक्त वेट लॉस करणं, फॅट लॉस करणं ही योगाचं उद्दिष्ट कधीच नाहीये. कारण योगाचा हा साइड प्रोडक्ट आहे. तुम्ही योगाभ्यास केलात, ऑटोमॅटिकली वजन कमी होणार आहे, ऑटोमॅटिकली फॅट लॉस होणार आहे. योगाचं मेन इंटेन्शन हे आहे की हेल्दी लाईफ आणि एक चांगली जीवन पद्धती. हे जर आपण ध्येय थोडंसं घेतलं, हे जर आपण योगाकडे लक्ष याच्यामधून जर योगा आपण पुढे केला, तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर जास्त होत असतात. कारण योगाभ्यास ही गोष्ट अशी आहे की पर्सनली माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर एक 7 वर्षापूर्वी जवळपास मीही या स्टेजला होते. पीसीओडी होता, प्रचंड प्रमाणामध्ये वेट वाढत होतं, बरेच शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस झाले होते, बरेच चेहऱ्यावरती परिणाम झाला होता, बरेच शरीरामध्ये ड्रास्टिकल चेंजेस व्हायला लागले होते, कुठेही कशामध्येही लक्ष लागत नव्हतं, अभ्यास व्यवस्थितपणे होत नव्हता, कुठल्याही गोष्टीमध्ये फोकस राहत नव्हते. बट मीही याच कंडिशन मधून एक योगाभ्यास चालू केला होता की कुठेतरी वेट लॉस करायचंय, फॅट लॉस करायचंय. आणि केव्हा ती गोष्ट एका हॅबिटमध्ये बदलली, कुठे त्याची आवड निर्माण झाली, कधी त्याची गोडी निर्माण झाली आणि गेले 7 ते 8 वर्षापासून ही जर्नी स्टार्ट झाली आहे, ती आजपर्यंत संपलेली नाहीये. सो ही जनरली पर्सनल एक्सपिरियन्स आहे की कम्प्लीट पीसीओडी रिमूव्ह झाला, कम्प्लीट वेट लॉस होण्यासाठी मदत झालं, स्किन चांगली सुधारण्यासाठी मदत झाली. आणि या 7 वर्षामध्ये इव्हन लग्न कोविडमध्ये झालं, कोविडचं डिटेक्शन सुद्धा झालं, डॉक्टरांनी कोविड आहे म्हणून सुद्धा सांगितलं. फक्त 3 दिवसामध्ये तो कोविड माझा पूर्णपणे कमी झाला किंवा त्या कोविडचे सगळे सिम्पटम 3 ते 4 दिवसामध्ये माझे पूर्णपणे निघून गेले. हे लक्षण होतं की सातत्य योगाभ्यासामध्ये होतं. याचा परिणाम होता की योगाभ्यास मी जो कंटिन्यू करत होते, प्राणायामाचा अभ्यास जो कंटिन्यू चालू होता, त्यामुळे ते सिम्पटम सुद्धा लगेच कमी झाले. इव्हन वातावरणामध्ये कसलाही बदल झाला, कितीही चेंज झाला, तरी कसल्याही प्रकारचे टॅबलेट नाहीये, कसल्याही प्रकारची गोळी नाहीये, कसलंही इंजेक्शन नाहीये आणि कसलाही दवाखाना नाहीये. या 7 वर्षामध्ये अप टू 0 एवढा दवाखाना माझा झालेला आहे. फक्त आणि फक्त एवढंच आहे की मी साधनेबरोबर माझ्या सातत्य आहे, साधनेमध्ये सातत्य आहे आणि कन्सिस्टंटली मी माझ्या स्वतःसाठी 1 तास देत असते. 1 तास तो हा इथला वर्ग सोडून दिवसाभरामध्ये मी 6 बॅचेस घेत असते वेगवेगळ्या. त्या सगळ्या बॅचेस सोडून मी माझा वेगळा स्वतःसाठी 1 तास देत असते की ज्याच्यामध्ये माझी हेल्थ चांगली राहण्यासाठी मला मदत होत असते. सो थँक यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्टरी पार्ट थोडासा घेऊयात आणि वर्ग आपण चालू करूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव प्रियांका गर्जे, मी पुण्यातून आहे. माझं बेसिक शिक्षण हे एमएससी केमिकल सायन्स मधून झालेलं आहे. मास्टर्स इन केमिस्ट्री झालेलं आहे. 4 वर्ष मी टीचिंग फील्डमध्ये जॉब ऍज अ टीचर म्हणून जॉब देखील केलेला आहे आणि ते फील्ड सोडून मी पूर्णपणे या फील्डमध्ये आता सध्या उतरलेली आहे. माझं मास्टर जरी केमिस्ट्रीमध्ये झालेलं असेल तरी इंटरेस्ट माझा योगामध्ये होता, त्यामुळे मी आता सध्या मास्टर्स इन योगा MA योगशास्त्र ही डिग्री सुद्धा करत आहे युनिव्हर्सिटी मधून इथे पुण्यातूनच. देन योगातील जे शिक्षण आहे हे योग विद्याधाम गुरुकुल जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये आहे, त्यांच्याकडून मी योग शिक्षक ही पदवी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 200 अवर टीचर ट्रेनिंग कोर्स, 300 अवर टीचर ट्रेनिंग कोर्स आणि 500 अवर टीचर ट्रेनिंग कोर्स, हे जे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे हे मी योग नगरी ऋषिकेश जे उत्तराखंडमध्ये आहे तिथे जाऊन 2 महिने व्यवस्थितपणे राहून ते कोर्सेस मी कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर मी एक योगा थेरपिस्ट देखील आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मी योगा थेरपिस्टचं सर्टिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आता जे सध्या वेगवेगळे आजार आहेत, मग त्याच्यामध्ये स्पेसिफिकली स्लिप डिस्क असेल, सायटिका असेल, स्पॉन्डिलायटिस असेल, व्हर्टिगो सारखे आजार असेल, पीसीओडी, पीसीओएस, इन्फर्टिलिटी, मेन्स्ट्रुअल सायकल डिसऑर्डर्स असतील, फायब्रॉइड्स असतील, सिस्ट असतील, डायबिटीज असेल, हाय बीपी असेल, कसल्याही प्रकारचा विकार असेल, तर त्या सगळ्या विकारांवरती योगाभ्यासानं कसा उपचार केला पाहिजे किंवा योगाभ्यास या सगळ्यांना क्युअर करण्यासाठी कसा मदत करतो. इव्हन एक रिसर्च तर असा आहे की अगदी कॅन्सर सेल सुद्धा कमी करण्यासाठी योगाभ्यास मदत करतो आणि फक्त प्राणायाम मदत करतो, कुठल्याही प्रकारचं आसन नाहीये. आणि योगाभ्यासामध्ये अशी काही आसनं आहेत की त्या आसनांमधून तुम्हाला कसल्याही प्रकारचा कधीच विकार होणार नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या विकारांवरती कसा योगाभ्यास मदत करतो याच्यामधलं जे सर्टिफिकेशन आहे ते सर्टिफिकेशन देखील मी कंप्लीट केलेलं आहे. मी एक प्रीनेटल पोस्टनेटल टीचर ट्रेनर देखील आहे की प्रेग्नेन्सी पूर्वी, प्रेग्नेन्सी मध्ये, प्रेग्नेन्सी नंतर कोणता योगाभ्यास केला पाहिजे, तो कसा केला पाहिजे याच्यामधलं सर्टिफिकेशन देखील मी केलेलं आहे. मी एक न्यूट्रिशियनिस्ट देखील आहे की खाण्यामध्ये कोणते
कोणते न्यूट्रिएंट्स असले पाहिजेत, खाण्यामध्ये कोणते घटक असले पाहिजेत, तर त्याच्यामधलं जे सर्टिफिकेशन आहे ते देखील मी एक केलेलं आहे. मी एक सर्टिफाईड फेस योगा इन्स्ट्रक्टर देखील आहे, ज्याच्यामध्ये मी फेस योगाचे वेगवेगळे बॅचेस घेत असते. स्पेसिफिकली स्किन रिलेटेड सगळे जे काही टॉपिक्स आहेत ते त्याच्यामध्ये मी कव्हर करत असते. त्यानंतर मी एक सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर देखील आहे, त्याचं सर्टिफिकेशन देखील मी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर की ऍडव्हान्स योगा टीचर ट्रेनिंग कोर्स, जे सध्याचे आसनं आहेत, बरेच तुम्ही आता बरेच आपल्याकडे सोशल मीडिया असतील त्याच्यावरती जर आपण आसनं पाहत असेल, योगाभ्यास त्याला ऍक्च्युली बोलत नाहीत, बट एक कुठेतरी इंटरेस्ट असतो, एक कुठेतरी आवड असते, म्हणून त्यातलं जे सर्टिफिकेशन आहे ऍडव्हान्स टीचर ट्रेनिंग कोर्स, ते देखील मी हैदराबाद मधून केलेलं आहे. आणि आता सध्या MA योगशास्त्र मास्टर्स इन योगा ही मास्टर्स डिग्री मी घेत आहे, आणि लवकरच मे बी PhD ला सुद्धा मी सँक्शन करेलच. ओके, सो हे जस्ट माझं एक बेसिक शिक्षण होतं योगातील. थोडंफार शिकलेलं आहे आणि बरंच काही अजून शिकायचं बाकी आहे. बट जे काही माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते 100% तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करत आहे. गेले 3 वर्ष झालं क्लासेस घेत आहे. या क्लासेसमधून हजारो लोकांनी या क्लासचा फायदा घेतलेला आहे, आणि बऱ्यापैकी म्हणजे शरीरामध्ये चेंजेस होतात, मनामध्ये चेंज होतात, शरीरामध्ये चेंज होतात, फिजिकल अपीअरन्स बदलतो, वेट लॉस होतं. पण हे कधी होतं? जेव्हा आपण डिसिप्लिन असेल, जेव्हा आपण कन्सिस्टंट असेल. तर हे जस्ट माझं इंट्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर एक आहे की आपले वजन वाढण्याची कारणं आपण पाहिलेली आहेत. एक आहे चुकीची लाईफस्टाईल आहे, चुकीच्या जेवणाच्या पद्धती झालेल्या आहेत, चुकीच्या आपण जेवणाच्या वेळा आपण बदललेल्या आहेत. रात्रीचं जेवण आपण कधीही करतोय, दुपारचं जेवण आपण कधीही करतोय. कुठेतरी आपली लाईफस्टाईल बदलली आहे. आपल्या खाण्यामध्ये जंक फूड आलंय, आपल्या खाण्यामध्ये फास्ट फूड आलंय, आपल्या खाण्यामध्ये पॅकेट बंद पदार्थ आलेले आहेत. त्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय, त्यानं वजन वाढतोय, स्ट्रेस लेवल वाढली आहे, ताणतणाव वाढलाय, हार्मोनल इम्बॅलन्स होतोय, त्यामुळे शरीरामध्ये वजन वाढलेलं आहे. कुठेतरी शरीरामध्ये बदल घडतायत, आणि त्या बदलांमुळे वजन वाढलं की शरीरामध्ये वेगवेगळे विकार उत्पन्न होत असतात. म्हणजे विकार अगदी इझिली येत नाही, आपण जन्मापासून कुठलाही विकार घेऊन आलेलो नसतो. बट हे विकार कधी येतात? जेव्हा आपण आपली लाईफस्टाईल चुकीची जगत असतो. मग या लाईफस्टाईल मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं, या लाईफस्टाईल मध्ये जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा जर बदल केला तर ते विकार सुद्धा हळूहळू कमी होतात. कारण आपल्या शरीराची एक नॅचरल टेंडन्सी असते की याच्यामध्ये कुठलाही विकार राहू शकत नाही, जोपर्यंत आपण त्याला ठेवून घेत नाहीये. आपण जर ठरवलं ना की 100% तुम्हाला क्युअर करायचं आहे, 100% क्युअर होतो, फक्त ठरवण्याची गरज असते. सो याच्यामध्ये बेसिकली आपल्याला वजन वाढण्याची कारणं माहिती आहेत. मग या वर्गामध्ये आपण काय करणार आहोत? तर काही गोष्टींवरती आपल्याला मेनली फोकस करायचा आहे, त्या गोष्टींमध्ये फक्त बदल करायचा आहे. पहिली गोष्ट कोणती असणार आहे? तर झोप. झोप का महत्वाची आहे? कारण आपली झोप जर व्यवस्थित नाही झाली तर शरीरामध्ये जे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन आहे, ते कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढत जातं. कॉर्टिसॉल हार्मोन शरीरामध्ये वाढलं, शरीरावरती ताणतणाव वाढतो, ताणतणाव वाढतं, फॅट्स वाढतात. मग याच्या एक्झॅक्टली काय होतं? जर 7 तासाची झोप व्यवस्थित तुम्ही घेतली, रात्री 10 ते सकाळी 5 किंवा 6, ही जी रात्रीची झोप आहे, ही जर झोप व्यवस्थित असेल तर या झोपेमध्ये काय होतं? शरीरामध्ये डोपामाइन असेल, शरीरामध्ये ऑक्सिटोसिन सारखे जे हॅपी हार्मोन्स येतं, ते हॅपी हार्मोन्स वाढतात, आणि हे हार्मोन्स वाढले की फॅट्स जे आहेत शरीरामधले ते ऑटोमॅटिकली कमी होतात. मग आपल्याला पहिली झोप आपली बदलायची आहे. आपली 10 ते 5, 10 ते 6 ही जी रात्रीची झोप आहे, तीच झोप आपली व्यवस्थित झाली पाहिजे. दुपारी तुम्ही झोपले, दुपारच्या झोपेमध्ये काय होतं? शरीरामध्ये कफ प्रकृती वाढते. आपल्या शरीराच्या 3 प्रकृती असतात, वात, पित्त आणि कफ. जर दुपारी झोपले तर कफ प्रकृती वाढते, कफ वाढला शरीरामध्ये फॅट वाढत जातात किंवा वेट वाढत जातं. त्यामुळे रात्रीची झोप महत्वाची आहे. दुसरा फॅक्टर आहे पाणी, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे, कारण आपलं शरीर जवळपास 70% पाण्यानं बनलेलं असतं. मग 70% पाणी जर असेल तर सगळे अवयव त्याच्यावर डिपेंड येतं. कॉन्स्टिपेशन होतंय, ऍसिडिटी होतीये, खाल्लेलं अन्न पचत नाही व्यवस्थितपणे, मळमळ होतीये, किंवा वेगवेगळे अल्सर सारखे विकार होत आहेत, पाईल्स सारखे विकार होत आहेत, फिशर सारखे विकार होत आहेत. कारण का? त्या शरीरामध्ये पाणी कमी पडलेलं आहे. एक जनरल फॅक्ट असते की आपल्या शरीराचं वजन जर 20 किलो असेल ना तर त्याच्यासाठी 1 लिटर पाणी गरजेचं असतं. मग आपलं वजन जर 80 किलो असेल तर त्याच्या शरीरासाठी 4 लिटर पाणी गरजेचं आहे, तेव्हा त्या शरीराच्या सगळ्या गरजा भागवल्या जाणार आहेत. मग त्यामुळे पाण्याचे नियम आपण या वर्गामध्ये पाहणार आहोत की पाणी वेट लॉस साठी कसं मदत करतं. कारण पाणी हे नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे, तुम्हाला वेगळे डिटॉक्स ड्रिंक घेण्याची गरजच नाहीये. फक्त पाण्याकडे लक्ष दिलं, वेट लॉस व्हायला सुद्धा त्याने मदत होते. स्किन चांगली सुधारते, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं, पचन संस्था सुधारली जाते, मेंदूचं काम सुधारतं, शरीरातले सगळे अवयव चांगले काम करतात. मग हे पाणी वेट लॉस साठी कसं मदत करतं ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे की जेवणाच्या वेळा.
सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे वेट लॉस मध्ये. दुपारचं जेवण 12 ते 1 मध्ये, रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या अगोदर आपलं जेवण झालं पाहिजे, कारण सूर्य आणि आपल्या शरीरातला जठराग्नी हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. जेवढा सूर्य प्रदीप्त असेल तेवढा आपल्या शरीरातलं जठराग्नी प्रदीप्त असतो. कुठलंही खाल्लेलं अन्न कसलंही त्या वेळेमध्ये पचलं जातं. त्यामुळे म्हणतात की दुपारचं जेवण, आपले आई वडील जर आपण पाहिले तर दुपारचं जेवण ते खूप लवकर करत होते. 12 ते 1 मध्ये त्यांचं जेवण होत होतं. त्या वेळेमध्ये खाल्लं व्यवस्थितपणे पचणार आहे. रात्रीचं जेवण 8 पूर्वी खाल्लं तर ते व्यवस्थितपणे पचणार आहे. आपण जर रात्रीचं जेवण 9 9:30 वाजता करत असेल आणि 10 वाजता झोपायला जात असेल, दुसऱ्या दिवशी उठून तुम्हाला कधीही आळस, दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर शरीरामध्ये आळस असेल, मळमळल्यासारखं वाटेल, ऍसिडिटी वाढलेली असेल, कॉन्स्टिपेशन असेल, तर हे सगळे सिम्पटम असतात. कारण आपण खाल्लेलं व्यवस्थित नाहीये आणि खाल्लंय आणि लगेच झोपले. कारण त्या जठरामधून खाली अन्न जायला ऍटलीस्ट 2 तासाची गरज असते आणि आपण ते 2 तास त्या शरीराला देत नाही. त्यामुळे जेवणामध्ये रात्रीच्या आणि झोपेमध्ये ऍटलीस्ट 3 तासाचा गॅप असला पाहिजे. 3 तास नाही झाले, 2-2.5 तासाचा तरी गॅप असला पाहिजे, तेव्हा हे सगळे विकार कमी होणार आहेत. त्यामुळे जेवणाच्या वेळा आपल्याला फॉलो करायचे तर त्यानंतर चौरस आहार पद्धती. आपण या वर्गामध्ये कसलाही डाएट देत नाही, कारण कोणत्याही प्रकारचा डाएट आपण फॉलो करू शकत नाही. बाजारामध्ये जर आज आपण पाहिलं तर 54 प्रकारचे वेगवेगळे डाएट्स आहेत, त्याच्यापेक्षा जास्त असतील. ओके, बट मला माहिती असलेले 54 आहेत, त्याच्यापेक्षा वेगवेगळे डाएट्स असतील. बट विचार करा की एक डाएट आपण कायमस्वरूपी खाऊ शकतो, करू शकतो का? मी तुम्हाला म्हणलं की नाही, पुढचे महिनाभर पूर्णपणे सूपच तुम्ही दिवसभर घ्यायचे. सकाळच्या जेवणामध्ये सूप, दुपारच्या जेवणामध्ये सूप, रात्रंदिवस सूपवर राहायचे, म्हणजे वेट लॉस लवकर होईल. करणार आहे का कोणी? नाही करणार आहे, कारण हे आपलं शरीर आहे. आणि एक गोष्ट आहे की आजपर्यंतच्या माझ्या लाईफमध्ये किंवा आतापर्यंत मी जेव्हापासून क्लासेस घेतेय तेव्हापासून मला कोणीही विचारलं नाही की मॅडम वेट लॉस करण्यासाठी मी काय खाऊ नको म्हणून. ओके, मला पहिला प्रश्न असतो की मॅडम तुम्ही डाएट देणार का, आणि डाएटमध्ये मी काय काय खाऊ म्हणजे माझं वजन कमी होईल. म्हणजे कुठेतरी आपल्याला वेट लॉस करायचंय तरी सुद्धा आपण खाण्याचाच विचार करत आहोत. ते खाणं कुठेतरी थोडंसं कट डाऊन केलं तर वजनामध्ये फरक पडणार आहे ना, कारण कॅलरीचा इंटेक आपला एवढा होतोय आणि त्याचा एवढा आउटकमच नाहीये. कुठेतरी त्या शरीराला जास्त ते कॅलरी बर्न करताच येत नाहीयेत. आपण इथे येऊन 1 तास वर्कआउट करतो आणि दिवसभर जर बसून राहत असेल तर त्याच्या आणि खाण्याचा परिणाम रेशो आपल्याला थोडासा कट डाऊन करावाच लागणार आहे. त्यामुळे थोडंसं कुठेतरी हे थिंकिंग बदलणं गरजेचं आहे. मग आपण या वर्गामध्ये चौरस आहार पद्धती सांगतो, ज्याच्यामध्ये बाजारामध्ये आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्ये जे काही मिळतं तेच आपल्याला घ्यायचंय, वेगळं असं काही आणायचं नाहीये. कारण शरीरासाठी प्रोटीन महत्वाचे आहेत, शरीरामध्ये कार्ब्स महत्वाचे आहेत, शरीरासाठी विटामिन्स महत्वाचे आहेत, शरीरासाठी फॅट सुद्धा महत्वाचे आहेत, मिनरल सुद्धा महत्वाचे आहेत. ती पालेभाजी कितीही निवडायचा कंटाळा आला तरी ती शरीरासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. कॅल्शियमची डेफिशियन्सी झाली, हाडं वाजायला लागलेत, हाडांमधलं वंगण कमी झालंय, कारण आपल्या खाण्यामधून तूप आपण सरळ पूर्णपणे बाद केलेले आहे. आपल्या खाण्यामधून हिरव्या पालेभाज्या आपल्याला नीट करायचा कंटाळा येतो म्हणून त्या बंद केलेल्या आहेत. तुपात जे काही कॅल्शियमचा सोर्स आहे, तो कॅल्शियमचा सोर्स आपल्याला सगळ्यात वाटतं की दूध कॅल्शियमचा सोर्स आहे, पनीर कॅल्शियमचा सोर्स आहे. बट आज बाजारामध्ये जरा दुधाचा तुम्ही एक सर्वे पहा की बाजारामध्ये दूध किती कमी येत आहे आणि ते पुरवलं किती जास्त जात आहे. या दुधामुळे जे कॅन्सरचे सध्या पेशंट्स वाढत आहेत ते एकमेव रिझन आहे की पॅकेट मधलं दूध आपण पित आहोत आणि त्याने ते कॅन्सर सेल आपल्या शरीरामध्ये वाढायला लागलेले आहेत. कॅल्शियमचा सोर्स फक्त दूध नाहीये, आपल्या हिरव्या पालेभाज्या सगळ्या कॅल्शियमचा सोर्स आहे. कारण कॅल्शियम आपल्याला ऑलरेडी जमिनीमधून मिळत असतं, ते पालेभाज्यांमध्ये असतं. सगळ्यात जास्त कॅल्शियमचा सोर्स मोठा असेल तर तो असतो पालकामध्ये आहे, त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगांमध्ये आहे. आपण शेवग्याच्या शेंगा खा, थोडंसं पालेभाजी पालक खाण्यामध्ये ठेवा, कधीही कॅल्शियम डेफिशियन्सी होणार नाहीये. उन्हामध्ये थोडंसं जाऊन बसा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये, कधीही व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी होणार नाहीये. पण हे गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं थोडंसं थिंकिंग चेंज केलं ना तर आयुष्य बदलायला वेळ नाही लागत. त्यामुळे थोडेसे विचार बदला. कार्ब सुद्धा गरजेचे आहेत. भात खाल्ल्यानं वजन नाही वाढत. तमिळची लोक सगळे जाडजूड असते मग, कारण त्यांच्या सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे राईस प्रोडक्ट येतं. मग ती लोक का जाड नाही येत? कुठेतरी विचार बदलले पाहिजेत आपल्याला फक्त. त्यामुळे कार्बोहायड्रेट आपल्या मेंदूसाठी गरजेचे आहेत, प्रोटीन आपल्या मसलसाठी गरजेचे येतं. मसल आपले लॉस होतो कारण प्रोटीनचा इंटेक नाहीये. त्यामुळे डाळ भात आपल्या जेवणामध्ये ठेवलेला आहे, कारण एकामधून कार्बोहायड्रेट मिळतायत, एकामधून आपल्याला प्रोटीन मिळतायत आणि ते पूर्ण अन्न आहे. त्यामुळे 2 वेळेमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे खाल्लं तर कसल्याही प्रकारचं डाएट करावं लागणार नाहीये. बट सतत आपण जर खात असेल, सकाळी खाल्लंय त्याच्यानंतर पुन्हा स्वयंपाक करताना काहीतरी तोंडात टाकतोय, पुन्हा दुपारच्या वेळेमध्ये थोडीशी भूक लागली,
काहीतरी खातोय, पुन्हा रात्रीचे जेवण करतोय, खाने के बाद कुछ मीठा हो जाए म्हणून 2 गुलाबजामुन असेच खाऊन टाकलेत. पण विचार करा, आपल्या एक ताटामध्ये जेवढं काही अन्न असेल ना, त्या ताटामधल्या जेवढ्या कॅलरीज आहेत ना, तेवढ्या 2 गुलाबजामुन मध्ये असतात. त्यामुळे खाताना विचार करा, खाऊ नका असं मी कधीच म्हणणार नाहीये, बट खाताना थोडासा माइंडफुली विचार करण्याचा प्रयत्न करा. खा, पण ते लिमिटमध्ये असलं पाहिजेत. आपण ॲट अ टाईम 5-6 गुलाबजामुन खातोय, लग्नामध्ये गेलोय, फ्री आहे म्हणून 10-12 गुलाबजामुन खाल्लेत, नाही जमणार आहे ते. जिभेचे चोचले पुरवायचे असेल तर मग शरीराकडे लक्ष देणं आपल्याला बंद करायचं असेल आणि लक्ष द्यायचं असेल शरीराकडे तर जिभेला थोडासा आवर घालावा लागेल, जिभेवर थोडासा कंट्रोल करावा लागेल. त्यामुळे आपण या वर्गामध्ये डाएट पद्धती नाही सांगत, चौकट चौरस आहार पद्धती सांगणार आहोत. थोडंसं मोकळ्याच वातावरणामध्ये जायचंय, थोडंसं मोकळी हवा सुद्धा आपल्याला गरजेची आहे. त्याच्यासाठी 2 ऍक्टिव्हिटी आपण रविवारी ठेवणार आहोत. काही डिटॉक्स ज्युसेस, डिटॉक्स टीज आपण या वर्गामध्ये ऍड करणार आहोत, जे वेट लॉससाठी जास्त मदत करतात. शरीरातले फॅट्स असतील, टॉक्सिन्स ते काढून निघून जाण्यासाठी मदत होईल. आणि सगळ्यात महत्वाचं योगाभ्यास. ओके, आय थिंक बराच वेळ झालाय मी बोलतीये. सो शरीरामध्ये जे काही फॅट्स आहेत ते कमी करण्यासाठी ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत त्या पार्टमध्ये आपण काय काय घेणार आहोत, तर सूक्ष्म व्यायाम, सगळे सांधे शरीरातले जे आहेत ते मोकळं असणं गरजेचं असतं, म्हणून आपण सांधे मोकळे करणारी आसनं घेतो. काही स्ट्रेचिंगची आसनं घेतो, कारण मसल पूर्णपणे स्ट्रेच केले तर स्किनच्या लेअर खालच्या ज्या फॅट्स आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होतात. त्यामुळे स्ट्रेचिंग आसनं आपण घेतो. काही फॅट लॉस करणारी आसनं, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपलं टार्गेट असतं बेली फॅट. बेली फॅटवर मी जास्त वर्क करते, कारण प्रेग्नन्सी नंतर हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा सतत बसणाऱ्या लाईफस्टाईलमुळे, बेली फॅट स्ट्रेसमुळे बेली फॅट बरेच वाढलेले असतात. बेली फॅटचे बरेच वेगवेगळे प्रकार असतात. तर बेली फॅट जे आहेत, पोटावरील फॅट्स असतील, प्रेग्नन्सी नंतर वाढलेले फॅट्स असतील, तर ते कमी करण्यासाठी स्पेसिफिकली बेली फॅटवर मी जास्त काम करत असते. त्याच्यानंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जे फॅट्स जमा झालेले आहेत ते कमी करणारी आसनं आपण या वर्गामध्ये ऍड करत असतो. त्यानंतर की सूक्ष्म व्यायाम असतील, काही स्ट्रेचिंग आसनं असतील आणि काही आसनं असतील आणि मग सूर्यनमस्कार असतील. डेली आपण 50 सूर्यनमस्कारचे राऊंड घेतो. आज आपल्याला पहिल्यांदा वाटेल की आज माझा पहिलाच दिवस आहे, मी 50 सूर्यनमस्कारचे राऊंड कधीच घातले नाहीयेत किंवा करू शकत नाहीये. बट 100% डॅम शुअर की आज जर तुम्ही 1-2 जरी राऊंड केले, महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्ही इझिली माझ्यासोबत 108 सूर्यनमस्कार करतात. एवढी शरीराची स्ट्रेंथ असते. आपण भरपूर काही शरीरामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे, त्यामुळे माझ्याकडून कसं होईल, मला होणार नाही, हे कधीच मनामध्ये आणायचं नाहीये. माझं शरीर आहे, त्याच्यासाठी मी 100% मदत करणार आहे, त्याला 100% कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्या गोष्टी होत असतात, फक्त मनापासून ठरवलं तर त्या गोष्टी होत असतात. सो आर यू रेडी? ठरवले सगळ्यांनी 100% देऊन करणार आहेत? ओके, ग्रेट. काही अजूनही हातही वरती घ्यायला कंटाळा आहे? ओके, चलो, हरकत नाही. सो प्लीज व्हिडिओ चालू करा, वर्गाला सुरुवात करूयात आपण. चलो, प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. व्हिडिओ बंद असणार आहे साधं, प्लीज व्हिडिओ चालू करा. येस येस, नक्की जमतं. कधीही एक्सरसाइज केली नसेल, सगळ्यांचा पहिली वेळ असते. आपण काही जन्मापासून सगळं काही शिकलेलं नसतो. कुठल्याही गोष्टीला एकदा आपल्याला सुरुवात करावी लागते. ओके, सो आज आपला पहिला दिवस आहे. जमेल झेपेल तेवढी प्रॅक्टिस करा. थकल्यासारखं वाटलं थोडंसं थांबा, थोडीशी विश्रांती घ्या आणि पुन्हा एकदा रिस्टार्ट करा. बट क्लास सोडायचा नाहीये. जोपर्यंत 6:45 पर्यंत क्लासची वेळ असेल तोपर्यंत क्लास बिलकुल सोडायचा नाही. ओके, नवीन साधक, आज आपला पहिला दिवस आहे. थोडंसं शरीर दुखेल, थोडीशी अंगदुखी होईल, बट योगाभ्यासामुळे होणारी अंगदुखी योगाभ्यासानेच बरी करता येते. त्याच्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारचं टॅबलेट घेण्याची गरज नाहीये, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाहीये. दिवसाभरामध्ये 2-3 दिवस कोमट पाणी घ्या, ती पूर्णपणे अंगदुखी निघून जाते. बट अंगदुखी होतीये म्हणून उद्याचा क्लास करायचा नाही, अजिबात नाही. 2 ते 3 दिवस कन्सिस्टंट राहा, ऑटोमॅटिकली ती पूर्णपणे अंगदुखी निघून जाईल. येस मॅम, तिन्ही बॅचेस मीच घेत असते. चल, सूक्ष्म व्यायाम, सांधे मोकळे करून घेऊया. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्या. श्वास घेत दोन्ही हाताची बोटे एकमेकांपासून दूर करा. 1. श्वास सोडत अंगठे आतमध्ये घ्या. दोन्ही हाताच्या घट्ट मुठ्ठी बांधा. 2. श्वास घेत मुठ्ठी ओपन करा. 1. श्वास सोडत घट्ट मुठ्ठी बांधा. 2. इनहेल 1. एक्झेल 2. श्वास घेत मुठ्ठी ओपन. 1. श्वास सोडत मुठ्ठी बांधा. 2. श्वास घ्या. 1. श्वास सोडा. 2. 1 2 1 2 1 2 1 2, शेवट 1 आणि 2. मुठ्ठी गोलाकार फिरवणार आहोत. अंगठे आतमध्ये घ्या. दोन्ही हाताची मुठ्ठी बांधून घ्या. श्वास घेत मुठ्ठीवर, श्वास सोडत खाली. मनगटाचा सांधा. 1 2 3. करा चला रचनाताई. 4 5. व्हिडिओ बंद असणारे साधक. 6. गिव्ह युअर 100%. 7 8. हा क्लास फक्त ऐकण्याचा नाहीये. 9
10. रिव्हर्स विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तळहात आकाशाच्या दिशेनं दोन्ही हात खांद्यावर ठेवा, कोपर एकमेकांना जोडून घ्या, स्कंदचक्र खूप खांद्याचा सांधा मोकळा करूयात. श्वास घेत कोपर वर, मॅक्झिमम मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 फील द स्ट्रेच. 5 गिव्ह युअर 100%. 6 7 8 9 10. रिव्हर्स विरुद्ध दिशेने श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 फील एव्हरी जॉइंट. 4 5 6 बी ऍक्टिव्ह. 7 ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न. 8 9 10. श्वास घेत मागे, चेस्ट कम्प्लिटली ओपन. 1 श्वास सोडत पुढे, कोपर एकमेकांना जोडून घ्या. 2 श्वास घेत मागे. 1 श्वास सोडा. 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 शेवट 1 2. अप अँड डाऊन. श्वास घेत वर. 1 श्वास सोडत खाली. 2 श्वास घ्या. 1 श्वास सोडा. 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 शेवट 1 आणि 2. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूने खाली घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत दंड, खांदे, छाती, पाठ संपूर्ण ढिले सोडा, सैल सोडा. चलो, सावकाशपणे पाय सरळ करून घ्यायचे, तर पायांवर आलेला ताण दूर करून घ्यायचाय, कमी करून घ्यायचाय. शेक युअर लेग्स. हातांच्या आसनांमुळे संपूर्ण खांद्याचा सांधा मोकळा होण्यासाठी मदत होते. फ्रोझन शोल्डर सारखे विकार असतील कमी होण्यासाठी मदत होते. दंड, छाती आणि पाठीचा मागचा भाग या भागांवर जमा झालेले फॅट्स कमी करण्यासाठी सुद्धा हे आसन मदत करतात. चलो, दोन्ही पाय अल्टरनेटली शेक करून घ्या. पायांवरचा ताण दूर करून घ्या, कमी करून घ्या. व्हिडिओ बंद असणारे साधक फक्त पाहू नका, ऐकू नका. पाहून ऐकून वजन अजिबात कमी होत नाही. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन पहा. प्रत्येक गोष्ट कोणत्या भागावर ताण येतो, कुठल्या आसनामध्ये कुठलं शरीराचं अंग ताणलं जात आहे हे अनुभव करा. तोपर्यंत गोष्टींच्या रिअलायझेशन होत नाही किंवा तोपर्यंत त्याचा अनुभव नाही येत. सो प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. चल, पायांचे सांधे मोकळे करून घेऊयात. पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जोडून घ्या. घोट्यातून पाय गोलाकार फिरवणार आहोत. श्वास घेत पंजे पुढे, गोलाकार फिरवत मागे. घोट्यातून पाय गोलाकार फिरवा. 1 2 ओके 3 4 5 6 7 8 9 पाठीचा कणा सरळ. 10 मागे झुकून नाही बसायचं. 11 रिलॅक्स. विरुद्ध दिशेने रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 पाठीचा कणा सरळ. 7 8 9 10 रिलॅक्स. पाय शेक करून घ्या. स्लिप डिस्क आणि स्पॉन्डिलायटिस होण्याचं एकमेव रिझन आहे की आपण पाठीच्या कण्यातून कधीही सरळ होऊन बसत नाही, सतत पुढे वाकलेलं असतो. चलो, खुव्याचा सांधा मोकळा करून घेऊयात. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये घडी करून घ्या. चलो, दोन्ही पायाचे पंजे एकमेकांना जोडून घ्यायचे. दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे. दोन्ही हाताने दोन्ही पायाचे पंजे पकडा. सावकाश टाचा नितंबाकडे खेचून घ्यायचे. पाठीचा कणा सरळ करायचा आहे. श्वास घेत गुडघे मॅक्झिमम वर उचलायचे, तर श्वास सोडत मांड्या पूर्ण जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चलो, मॅक्झिमम गुडघे वर उचलायचे, पूर्ण मांड्या जमिनीवर टेकवायचे, तर स्वतःचे 50 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. पूर्ण तिथली आसन फुल बटरफ्लाय पोज. या आसनामध्ये मांड्या नितंबाचे स्नायू ताणले जातात, त्यामुळे नितंब मांड्यांवरील फॅट्स कमी करण्यासाठी हे आसन मदत करतं. खुब्याचा सांधा मोकळा होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पेल्विक रिजन, पेल्विक एरिया पूर्णपणे ताणला जातो. पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, इन्फर्टिलिटी असेल,
फायब्रॉइड्स असतील, सिस्ट असतील कमी होण्यासाठी, मेन्स्ट्रुअल सायकलचे काही डिसऑर्डर्स असतील तर ते कमी होण्यासाठी हे आसन मदत करत असतं. सायटिका पेन असेल तो देखील कमी होण्यासाठी मदत होते. चलो उचला गुडघेवर. डोंट डू इट रॅन्डमली, गिव्ह युअर 100%. 100% देऊन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर बद्ध कोणासन करणार आहोत. कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी करायचं नाहीये. स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस पुढचं आसन करायचं नाहीये. हेच आसन थोडा वेळ चालू ठेवायचे. बाकी सगळे टाचा नितंबाकडे खेचून घ्या. पाठीचा कणा सरळ करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत सोडत कमरेतून पुढे वाकत हाताच्या कोपराने मांड्या जमिनीवर टेकवत कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. टेकले नाही हरकत नाही, जेवढं जाते तेवढं खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो ताण पूर्णपणे अनुभव करायचा आहे. मांड्या, पोटऱ्या, नितंब पाठीचा कणा पूर्ण ताणला गेला याकडे लक्ष. डाऊन अँड होल्ड, फील द स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 जिथे आहोत तिथे स्टेबल राहण्याचा प्रयत्न. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. श्वास घेत सेंटर. दोन्ही गुडघे एकमेकांना जोडून घ्या. हळूवारपणे पाय सरळ करा आणि पायांमध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं जास्तीत जास्त अंतर घेण्याचा प्रयत्न करा. चल मॅक्झिमम अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये. त्याचा गुडघे पूर्ण जमिनीवर टेकलेले, पंजे चवडे पूर्णपणे उभे आणि स्पेसिफिकली मांड्यांचा हा इनर थाईज जो आहे ते पूर्णपणे ताणले गेले पाहिजे. श्वास घेत हळूवार उजवा हात वर उचला. हळूहळू श्वास सोडत सोडत डावीकडे बेंड. उजव्या हाताने शक्य असेल तर डाव्या पायाचा पंजा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 श्वास घेत सेंटर. आता डावा हात वर उचला. श्वास सोडत हळूवारपणे उजवीकडे बेंड. उजव्या पायाचा पंजा पकडण्याचा प्रयत्न करा. 2 चल काउंटिंग सोबत करूयात. डावीकडे बेंड 1 सेंटर. उजवीकडे बेंड 2 3 4 5 बी ऍक्टिव्ह. 6 शरीराच्या दोन्ही बाजू ताणल्या गेल्या पाहिजेत. 7 8 9 10 11 12 13 14 पुढे नाही झुकायचं. 15 तो ताण जाणवला पाहिजे दोन्ही बाजूला. 16 17 18 19 20 21 गुडघेवर उचलू नका. 22 23 24 फील द स्ट्रेच. 25 26 27 28 29 आणि 30. हळूवारपणे उजव्या हातावर उचला. श्वास सोडत सोडत हळूवारपणे उजव्या हाताने डाव्या पायाचा पंजा पकडण्याचा प्रयत्न करा. डाऊन अँड होल्ड. इथेपर्यंत येतोय ना इथेपर्यंतच येऊ द्या आणि होल्ड करा. चल डाऊन अँड होल्ड. 1 2 3 4 फील द स्ट्रेच. 5 6 7 8 9 10 श्वास घेत सेंटर. डाव्या हातावर उचला. उजवीकडे बेंड. डाव्या हाताने उजव्या पायाचा पंजा. गो मॅक्झिमम डाऊन. होल्ड द पोझिशन. पूर्ण डावी बाजू पूर्ण ताणली गेली याकडे लक्ष. नजर समोर अँड होल्ड द पोझिशन. 1 2 फील द स्ट्रेच. 3 4 5 6 7 8 9 10 श्वास घेत सेंटर. हळूवारपणे दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. पाय अल्टरनेटली शेक करा. पायांवरचा ताण दूर करून घ्या, कमी करून घ्या. यानंतर पाठीचा कणा मोकळा करूयात आणि मग स्टँडिंग स्ट्रेचिंग आसन. सी मार्जरी आसन मध्ये यायचे. मार्जरी आसन कसं करायचं. ज्यांना गुडघे दुखी आहे गुडघ्यांखाली जाड टॉवेल किंवा उशी ठेवा म्हणजे गुडघ्यांना जास्त त्रास नाही होणार. चलो मार्जरी आसन. तळहात दंड एका सरळ रेषेमध्ये, गुडघे नितंब एका सरळ रेषेमध्ये. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, खाली वर जास्त जायचं नाहीये. ओके. मार्जरी आसन मध्ये आल्यानंतर डावा पाय मॅक्झिमम मागे सरळ करायचा आहे. श्वास घेत मागे स्ट्रेच करा. 1 श्वास सोडत पुन्हा बेंड करा. 2 श्वास घेत मागे सरळ करा. 1 श्वास सोडत बेंड करा. 2 इनहेल 1 एक्झेल 2 श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. इनहेल एक्झेल 1 2 1 2 1
2 1 2 1 2 शेवट 1 2. आता हळूवारपणे 90 अंशाच्या कोनामध्ये वर उचलायचंय. श्वास घेत वर 1, श्वास सोडत पुन्हा खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. श्वास घ्या, सोडा. कंटिन्यू. 1 2. प्रांजल ताई तुमच्याकडे एकदा नेटवर्क चेक करा. 1 2 1 2 1 2 1 2. उचलावर 1, थकायचं नाही. 2 श्वास घेत वर 1, श्वास सोडत खाली 2. रिलॅक्स. डावा खाली टेकवा. आता उजवा पाय मागे सरळ करा. मॅक्झिमम श्वास घेत सरळ 1, श्वास सोडत गुडघ्यात घडी करा 2, श्वास घेत मागे 1, श्वास सोडत खाली 2, श्वास घ्या 1 2. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. बी ऍक्टिव्ह. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. लास्ट राउंड. इनहेल अँड एक्झेल. आता 90 अंशाच्या कोनामध्ये वर उचला बाजूनं. 1 श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. शेवट 1 2. सावकाशपणे सेंटरला यायचंय. श्वास घेत कंबर खाली रेटायची, डोकं वर उचलायचंय, नजर छताच्या दिशेनं 1, पाठीचा कणा मॅक्झिमम खाली रेटायचाय. श्वास सोडत पाठीचा कणा वर उचलायचाय, हनुवटी पूर्ण छातीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. 2 श्वास घेत कंबर खाली, डोकं वर, नजर छताच्या दिशेनं 1, श्वास सोडत पाठीचा कणा वर, हनुवटी छातीला 2, श्वास घ्या 1, श्वास सोडत 2. इनहेल अप 1, एक्झेल डाऊन 2, श्वास घ्या 1, श्वास सोडा 2, 1 2 1 2. शेवट 1 2. रिलॅक्स. दोन्ही टाचांच्या मध्ये नितंब टेकवा आणि हळुवारपणे वज्रासन. गुडघेदुखी असणारे मांडी घालून बसा. थोडेसे मनगट रोटेट करून घ्या. मनगटांवरील ताण दूर करून घ्या, कमी करून घ्या. रोटेटेड. ही सगळी आसनं जी केली त्याच्यामध्ये पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी मदत होते. पाठीच्या कण्याचे विकार कमी होतात. संपूर्ण पाठीच्या कण्याची फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता वाढण्यासाठी मदत होते आणि स्पेसिफिकली नितंबावर जमा झालेले फॅट्स कमी करण्यासाठी ही आसनं मदत करतात. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवार सावकाश श्वास सोडा. श्वासासोबत शरीर संपूर्ण ढिल्या सोडा. श्वसनगती, हृदयगती धीमी होऊ द्या. शरीराचं वाढलेलं तापमान कमी होऊ द्या. चलो, गेट अप फॉर स्टँडिंग स्ट्रेचिंग आसन. चलो, हळुवारपणे उठून उभं राहायचंय, थकायचं नाहीये. गेट अप. चलो, स्टँडिंग स्ट्रेचिंग आसन करूयात. पहिलं आसन ताडासन. दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. आज आपण साधी साधी आसनं घेणार आहोत. उद्यापासून हळूहळू आपण चालू करूयात. उद्यापासून 1 ते 1.25 तास फक्त प्रॅक्टिस असेल, त्यामुळे उद्यापासूनचे सेशन बिलकुल मिस नाही करायचे. पंजे जोडून घ्या. बोटं इंटरलॉक, तळहात बाहेरच्या दिशेला ओपन, दोन्ही हात डोक्यावर. श्वास घे, टाचावर, दोन्ही हात वर, दंड कानाला चिकटलेले, शरीराचा भार दोन्ही पायांच्या पंजांवरती, नजर एका बिंदूवर स्थिर, संपूर्ण शरीर बाजूने ताणलं गेलंय. 1 श्वास सोडत टाचा खाली, दोन्ही हात डोक्यावर, रिलॅक्स. 2 दुसरा राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. उठा, चला. इनहेल एक्झेल. व्हिडिओ बंद असणारे साधक. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. इनहेल एक्झेल. 1 2 1 2 1 2 1 2. शेवटचा राउंड 1 आणि 2. होल्ड करूयात. सावकाशपणे टाचावर उचला, दोन्ही हात वर उचला, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिर, शरीराचा भार दोन्ही पायांच्या पंजांवर, टाचा, पोटऱ्या, मांड्या, पोट, छाती, दंड पूर्ण बाजूने ताणले गेलेत याकडे लक्ष. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूने खाली घ्या. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे या आसनामध्ये सायटिका पेन कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पोटऱ्या आणि मांड्या या भागावरचे फॅट्स कमी करण्यासाठी हे आसन मदत करतं. लहान मुलांसाठी उंची वाढवण्यासाठी हे आसन खूप अप्रतिम आहे. चल, पायांमध्ये 2.5 ते 3 फुटाचं अंतर, साईड फॅट कमी करणारे आसन. बोटं इंटरलॉक, दोन्ही हात डोक्यावर. श्वास घ्या, श्वास सोडत एका सरळ रेषेमध्ये डावीकडे बेंड. कोपर गुडघे सरळ ठेवायचे, नजर समोर. मॅक्झिमम खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 श्वास घेत पुन्हा सेंटर 2 गुडघे न वाकवता श्वास सोडत एका सरळ रेषेमध्ये उजवीकडे बेंड. जाऊ द्या खाली 3 श्वास घेत सेंटर 4 श्वास सोडत डावीकडे बेंड 1 श्वास घेत सेंटर 2 श्वास सोडत उजवीकडे बेंड 3 श्वास घेत सेंटर 4 श्वास सोडा डावीकडे 1 श्वास घ्या 2 श्वास सोडा उजवीकडे 3 श्वास घ्या 4 काउंटिंग सोबत 1 2 3 4 थकायचं नाही. 1 दोन्ही बाजू ताणल्या गेल्या पाहिजे. 2 3 बॉडी शेप मध्ये आणायची आहे. 4 1 2 3 4 1 2 3 4 होल्डिंग राऊंड करूयात. श्वास सोडत मॅक्झिमम एका सरळ रेषेमध्ये डावीकडे बेंड. डाऊन अँड होल्ड. पूर्ण उजवी बाजू ताणली गेली याकडे लक्ष. 1 2 3 कोपर सरळ 4 5 कोपर सरळ करा. 6 7 8 9 10 श्वास घेत सेंटर एका सरळ रेषेमध्ये उजवीकडे बेंड. डावी बाजू पूर्ण ताणली गेली याकडे लक्ष. होल्ड 1 2 3 4 5 6 कोपर सरळ करा. गुडघे वाकू नका. 7 8 9 10 श्वास घेत सेंटर. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत शरीराच्या दोन्ही बाजू संपूर्ण ढिल्या सोडा. संपूर्ण सैल सोडा. या आसनामध्ये शरीराच्या दोन्ही बाजू पूर्ण ताणले जातात. साईड फॅट कमी होण्यासाठी मदत होते आणि ओव्हरऑल बॉडी शेप बॉडी पोस्चर सुधारण्यासाठी या आसनाची मदत होते. कमरेच्या भोवती इथे जे जमा झालेले फॅट्स असतात ते कमी करण्यासाठी हे आसन मदत करतं. रिलॅक्स. यानंतर पुढचं आसन कटी चक्रासन. तेवढंच अंतर ठेवायचंय. फॅन एसी लावायचा नाही. घाम येत असेल येऊ द्या थोडासा घाम. चल, तेवढंच अंतर ठेवा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. 1 श्वास सोडत डावीकडे ट्विस्ट करायचे. पूर्णपणे शरीर डावीकडे फिरायचे. 2 श्वास घेत पुन्हा 3 श्वास सोडत उजवीकडे ट्विस्ट करायचे. 4 श्वास घेत सेंटर 5. स्वतःचे 10 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. तर मॅक्झिमम पोटाला पाठीला पिळ बसला पाहिजे. चलो ट्विस्टेड. तो ताण जाणवला पाहिजे. मॅक्झिमम पोटाला पिळ द्या. चलो करा चला. एंजल के कोण आहे? करा चला. थकू नका मॅम. डू इट. उत्कर्षताई करा चला. बघू नका. चलो ट्विस्ट इट. मॅक्झिमम ट्विस्ट. ट्विस्ट. येस. झाल्यानंतर रिलॅक्स. या आसनामध्ये पूर्ण पोटाचा गोलाकार स्पेसिफिकली या भागामध्ये जे फॅट जमतात चेस्टच्या खालचे फॅट ते कमी करण्यासाठी हे आसन जास्त मदत करतात. चल, पाय चेक करून घ्या. शेवटचा आसन. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात कमरेवर. कमरेचे चक्र भाग 1. श्वास घेत कंबर डावीकडे मागे. पाय जोडून घ्या उजवीकडे. श्वास सोडत पुढे. 1 फक्त कंबर फिरली पाहिजे. 2 3 4 5 6 7 8 9 10 रिव्हर्स विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज. 1 पाय जोडून घ्या एकमेकांना. 2 तेव्हा तो ताण जास्त पोटावर जाणवेल. 3
4 5 6 7 बी फोकस 8 9 आणि 10. रिलॅक्स. चलो, घाम आला असेल तर घाम पुसून घ्या थोडासा. यानंतर आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत. सूर्यनमस्कारचे 2 ते 3 राऊंड करणार आहोत. नवीन साधक, जुने साधक स्वतःची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. स्वतःचे 25 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. तर नवीन साधक सगळे माझ्या सोबत करतील. आज आपण व्यवस्थितपणे सूर्यनमस्कार शिकून घेऊयात. प्रत्येक स्टेप शिकून घेऊयात. प्रत्येक आसन शिकून घेऊयात. म्हणजे हळूहळू उद्यापासून आपल्याला प्रॅक्टिस सुरू करायला. वेट लॉस करताना, फॅट लॉस करताना सूर्यनमस्कार सगळ्यात महत्वाचे आहे. कारण सूर्यनमस्कारामध्ये डोक्यापासून पायापर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव, प्रत्येक भाग ताणला जातो. त्यामुळे सगळ्या शरीरावरच्या फॅट्स कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार मदत करत असतात. त्यामुळे सूर्यनमस्कार सगळ्यात महत्वाचे आहेत. ते बिलकुल मिस करायचे नाहीयेत. मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न करायचा. आज व्यवस्थितपणे शिकून घेऊयात. आज आपण 12 स्टेपचा सूर्यनमस्कार करणार आहोत. 12 स्टेपचा सूर्यनमस्कार शिकणार आहोत, जो बिहार स्कूल ऑफ योगाचा आहे. एकच मिनिट. तर यानंतर आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत. 12 स्टेपचा सूर्यनमस्कार असेल. कंबरदुखी, पाठदुखी, स्लिपडिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस असेल. त्यांच्यासाठी मी एक व्हेरिएशन दाखवते. तिसरी स्टेप आणि 10वी स्टेप त्यांनी करायची नाहीये. त्यांना एका वेगळ्या पद्धतीने सूर्यनमस्कार करायचा. तो सूर्यनमस्कार देखील आपण सायमल्टेनियसली शिकणार आहोत. सो प्रत्येक स्टेप व्यवस्थितपणे पाहून घ्या, बघून घ्या आणि मग आपण प्रॅक्टिस करूया. सी जुने साधक कंटिन्यू करा. स्वतःचे 25 राऊंड कंप्लीट करायचे तर, आणि नवीन साधक सगळे माझ्यासोबत. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचे, दोन्ही पायाचे पंजे एकमेकांना जोडायचे. नमस्कार मुद्रा समोर हाताचे कोपर जमिनीला समांतर असले पाहिजे. हाताचे कोपर असे नाही घ्यायचे. असे ठेवल्यानंतर काय होतं, जेव्हा आपण कोपर हाताचे जमिनीला समांतर ठेवतो, डायफ्राम खालनं पूर्ण ओपन होता आणि भरपूर श्वास पूर्ण शरीरामध्ये पोहोचण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्राणायामासन करताना दोन्ही हाताचे कोपर कसे असले पाहिजे, जमिनीला समांतर असले पाहिजेत, ना की असे ठेवायचे. कोपर असे. दुसरी स्टेप बघून घ्या पहिल्यांदा, मग आपण एकत्र करूया. दुसऱ्या स्टेपला काय करायचंय, दोन्ही एक प्राणायामासनला 2ला हात सरळ करायचे, डोक्याच्या वर घ्यायचे आणि कमरेतून जेवढं शक्य होईल तेवढं मागे शरीर बेंड करण्याचा प्रयत्न करायचा. हस्त ताडासन. श्वास सोडत पुन्हा प्राणायामासन, पुन्हा रिटर्न बॅक. ओके, चलो करून बघूया. एक प्राणायामासन, 2 हात सरळ, डोक्याच्या वर, शरीर मागे बेंड. फील द स्ट्रेच. कुठे ताण जाणवतोय, ओटीपोट, पोट, छाती, दंड. शरीराचा वरचा भाग पूर्ण ताणला गेला, याकडे लक्ष. नजर छताच्या दिशेनं. श्वास सोडत पुन्हा सरळ, हात समोर, प्राणायामासन. ओके. तिसरी स्टेप कोणी करायची नाही. कंबरदुखी, पाठदुखी, स्लिपडिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, वर्टिगो ज्यांना चक्कर येते अशांनी तिसरी स्टेप करायची नाहीये. तुमच्यासाठी व्हेरिएशन दाखवते. पहिले नॉर्मल कसे करतील ते बघून घ्या, मग व्हेरिएशन दाखवते. सी 1ला प्राणायामासन, 2ला हात सरळ, हस्त उत्तानासन, 3ला पुढे बघत कमरेतून पाठीमध्ये असा बाक नाही ठेवायचा. कमरेतून आपल्याला पुढे झुकायचंय. या एरियामधून आपल्याला पुढे झुकायचंय. कमरेतून खाली वाकत हात जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. गुडघे पूर्णपणे सरळ आणि डोकं मॅक्झिमम गुडघ्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न. पुन्हा कमरेतून सरळ, मग शरीर मागे बेंड, श्वास सोडत प्राणायामासन. आता कंबरदुखी, पाठदुखी, स्लिपडिस्क, सायटिका वाले कसे करतील बघा. 1ला प्राणायामासन, 2ला हस्त उत्तानासन, 3ला पुढे न वाकता आपल्याला इथे फक्त खाली बसायचंय. कमरेतून पुढे बिलकुल वाकायचं नाही. खाली बसायचंय. इथूनच पुढचा सगळा सूर्यनमस्कार तुम्हाला कंटिन्यू करायचाय. रिटर्न येताना इथे बसायचंय. कमरेतून मागे बेंड, श्वास सोडत प्राणायामासन. चलो माझ्यासोबत 2 स्टेप करून बघूयात. 1ला प्राणायामासन, 2ला हात सरळ, डोक्याच्या वर, कमरेतून मागे बेंड, हस्त उत्तानासन. 3 कंबरदुखी, पाठदुखी वाले खाली बसा. बाकी सगळे कमरेतून खाली, हात जमिनीकडे, गुडघे सरळ, डोकं गुडघ्याकडे. पाद हस्तासन. अनुभव करा कुठे ताण जाणवतोय. टाचा, पोटऱ्या, मांड्या, नितंब सगळा मागचा भाग ताणला गेलाय, याकडे लक्ष. पाद हस्तासन. श्वास घेत पुन्हा सरळ, मग कमरेतून मागे बेंड, श्वास सोडत प्राणायाम आसन. ही झाली दुसरी आणि तिसरी स्टेप. आता चौथी पाचवी बघून या कशी करायची येते.
चौथी पाचव्या स्टेप मध्ये आपल्याला लेफ्ट हाफ सायकल आणि राईट हाफ सायकल समजेल आणि मग पुढचा सूर्यनमस्कार कंटिन्यू करू. बघून घ्या पहिल्यांदा व्यवस्थितपणे आणि मग आपण एकत्र प्रॅक्टिस करूया. सी 1 ला प्रणामासन, जस्ट सी बघून घ्या फक्त. 2 ला हस्त उत्तानासन, 3 ला पादहस्तासन, 4 ला इथे काय करायचंय, डावा पाय मागे घ्यायचाय, जेवढा शक्य होईल तेवढा मागे न्यायचाय. डावा पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे, पंजा पसरून द्यायचा आहे. उजवा पाय 90 अंशाच्या कोनामध्ये, कंबर वर आहे ती थोडीशी खाली रेटायची आहे, नजर छताच्या दिशेनं. ही पोझिशन आहे अश्व संचलन आसन. डाव्या पायाने केलंय म्हणून याला आपण लेफ्ट हाफ सायकल असं बोलतो. अश्व संचलन नंतर पुढची स्टेप आहे उजवा मागे घ्यायचा, डाव्याच्या शेजारी टेकवायचा, शरीर मागे ढकलायचे, टाचा जमिनीवर, गुडघे सरळ, पाठीचा कणा खाली, हनुवटी छातीला. हे आहे पर्वतासन. ओके, टकदार पर्वत झाला पाहिजे. ही 5वी स्टेप. पुन्हा रिटर्न येताना काय करणार आहोत, उजवा पुढे घेतला दोन्ही हातांच्या मध्ये, पंजा पसरला, गुडघा टेकवला, कंबर खाली रेटली, नजर छताच्या दिशेनं. रिपीट. श्वास सोडत पादहस्तासन, कंबर दुखीवाले इथे खाली बसतील, बाकीचे सगळे कमरेतून खाली वागतील. श्वास घेत कमरेतून मागे बेंड, हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणामासन. चलो करून बघूया. उठा चला. जुने साधक कंटिन्यू करतील, थांबायचं नाही. नवीन साधक माझ्या सोबत. अर्धा सूर्यनमस्कार कंप्लीट करूयात. 1 प्रणामासन, नमस्कार मुद्रेकडे लक्ष द्या, हाताचे कोपर. श्वास घेत हात सरळ डोक्याच्या वर, कमरेतून शरीर मागे बेंड, हस्त उत्तानासन. 3 कंबर दुखी मान दुखी आले खाली बसा, बाकी सगळे कमरेतून खाली वाका, पादहस्तासन. येस. आता डावा पाय मागे घ्या, जेवढा शक्य होईल तेवढा मागे जाऊ द्या, गुडघा टेकवा, कंबर खाली रेटा, पुढचा पाय 90 अंशाच्या कोनामध्ये येऊ द्या. थोडासा हाताने पुढे सारायला लागला तरी सुद्धा चालेल, थोडासा पुढे सारा, कंबर खाली रेटा, नजर छताच्या दिशेनं. अश्व संचलनासन. येस, फील द स्ट्रेच. कुठे ताण जाणवतोय अनुभव करा. दोन्ही मांड्या आणि नितंब पूर्णपणे ताणले गेलेत, पोटाचे स्नायू पूर्णपणे मांडीखाली दाबले गेलेत. श्वास सोडत उजवा मागे पर्वत, डाव्याच्या शेजारी टेकवा, टाचा टेकवण्याचा प्रयत्न करा, गुडघे सरळ, पाठीचा कणा खाली, हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न. पर्वतासन. फील द स्ट्रेच. कुठे ताण जाणवतोय, पायाच्या टाचेपासून हाताच्या बोटापर्यंत सगळं मागचं शरीर ताणलं गेलं, याकडे लक्ष. रिटर्न यायचंय. उजवा पाय पुढे घ्या दोन्ही हातांच्या मध्ये, अश्वसंचलनासन. डावा पुढे, कंबर दुखीवाले खाली बसा, पादहस्तासन. श्वास घेत कमरेतून मागे, हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणामासन. चल पुढचे 2 स्टेप बघून घ्या आणि मग पूर्ण सूर्यनमस्कार आपण एकत्र करूयात. बघून घ्या पहिल्यांदा. ही स्टेप थोडीशी क्रिटिकल आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या आणि मग करा. सी 1 ला प्रणामासन, 2 ला हस्त उत्तानासन, 3 ला पादहस्तासन, 4 ला डावा मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा मागे पर्वतासन. आता इथून बघा काय करायचंय, गुडघे टेकवायचे तर पहिले, मग कोपर टेकवायचे तर, आणि तळ हातांमध्ये आपल्याला छाती टेकवायची. छाती कशी टेकवायची आहे, कोपर वर उचलायचे, शरीर पुढे घ्यायचंय आणि कोपर आपल्याला शरीराकडे वाकवायचं आणि मग तळ हातांच्या मध्ये छाती टेकवायची. कुठेही इथे पोट टेकलं नाही, अशी पोझिशन नाहीये. पोट वर आहे, हनुवटी टेकली आहे, छाती टेकली आहे. अष्टांग नमस्कार. शरीराचे 8 अंग टेकले, दोन्ही पायाचे पंजे, 2 गुडघे, 2 हात, 1 छाती, 1 हनुवटी, असे 8 अंग टेकलेले पाहिजेत, पोट टेकवायचं नाही. पुढचं आसन, पंजे पसरून द्यायचे तर गुडघे न हलवता, पुढे सरकत श्वास घेत भुजंगासन. ओके, भुजंगासन सगळ्यांना माहिती आहे. श्वास सोडत गुडघ्यांवर यायचं. रिपीट स्टेप पर्वतासन. रिपीट उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. रिपीट श्वास सोडत पादहस्तासन. रिपीट श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणामासन. चलो पूर्ण सूर्यनमस्कार करून बघूया. 1 राऊंड पहिला करू आणि आराम करून पुन्हा दुसरा राऊंड करू. चलो, बिलकुल थकायचं नाही, बिलकुल हार मानायची नाहीये. गेट अप. व्हिडिओ बंद असणारे साधक होपफुली सगळे करतायत. चलो 1 ला प्रणामासन, नमस्कार मुद्रेकडे लक्ष. 2 हात सरळ डोक्याच्या वर, कमरेतून मागे बेंड, हस्त उत्तानासन. 3 कंबर दुखीवाले खाली बसा, बाकी कमरेतून खाली, पादहस्तासन. 4 डावा मागे
अश्वसंचलन आसन, पुढचा पाय 90 अंशाच्या कोनामध्ये, पंजा पूर्ण जमिनीवर टेकलेला, कंबर खाली, नजर छताच्या दिशेनं. 5 उजवा मागे, शरीर मागे, टाचा जमिनीवर, गुडघे सरळ, पाठीचा कणा खाली, हनुवटी छातीला, टोकदार पर्वत. आता गुडघे टेकवा. येस, गुडघे टेकवा, माझ्या सोबत करा. मग कोपर टेकवा. कोपर वर उचलत, तळ हातांच्या मध्ये छाती, हनुवटी. पोट टेकलं पहिल्यांदा तरी चालेल, काही हरकत नाही, टेकू द्या टेकत असेल तर. अष्टांग नमस्कार. पंजे पसरून देत पुढे सरकत भुजंगासन. कमरेतून वर उचला, शरीर मॅक्झिमम. उचला वर, अजून उचला वर, शीतल ताई उचला अजून वर थोडस. येस, गुडघ्यांवर या. गुडघे वर उचलून शरीर मागे ढकला, पर्वत. उजवा पुढे घ्यायचाय, दोन्ही हातांच्या मध्ये, अश्वसंचलन आसन. येऊ द्या उजवा पाय पुढे. श्वास सोडत डावा पाय पुढे घ्या, पादहस्तासन. कंबरदुखी मानदुखीवाले खाली बसा. 11 श्वास घेत कमरेतून मागे, हस्त उत्तानासन. 12 श्वास सोडा, प्रणामासन. लेफ्ट हाफ सायकल केली, आता राईट हाफ सायकल. 1 प्रणामासन. 2 हात सरळ डोक्याच्या वर, शरीर मागे बेंड, हस्त उत्तानासन. 3 कंबरदुखी मानदुखीवाले खाली बसा, बाकी सगळे कमरेतून खाली, पादहस्तासन. 4 आता उजवा मागे, उजवा राईट हाफ सायकल. जाऊ द्या उजवा पाय मॅक्झिमम मागे, डावा पाय पुढे आहे 90 अंशाच्या कोनामध्ये. राखीते पायाचा पंजा टेकवा पूर्णपणे, अश्वसंचलन आसन. 5 डावा मागे, पर्वतासन. जमेल हळूहळू, डोंट वरी, सगळं काही जमतं. गुडघे, कोपर, छाती, हनुवटी. पोट टेकलं तर टेकू द्या पोट, काही हरकत नाही. अष्टांग नमस्कार. प्रयत्न करा, सगळं जमतं. श्वास घेत भुजंगासन. उचलावर कमरेतून शरीर मॅक्झिमम. गुडघ्यांवर या. श्वास सोडत पर्वतासन. डावा पुढे, दोन्ही हातांच्या मध्ये, अश्वसंचलन आसन. उजवा मागे ठेवायचाय. येस, येऊ द्या अजून. नाव स्वतःची लॅपटॉपला, स्वतःच्या व्हिडिओला स्वतःचं नाव असावं म्हणजे मला करेक्शन करता येतात. श्वास सोडत कंबरदुखीवाले खाली बसा, पादहस्तासन. श्वास घेत कमरेतून वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडा, प्रणामासन. रिलॅक्स. पहिला राऊंड कंप्लीट. लेफ्ट हाफ सायकल आणि राईट हाफ सायकल कंप्लीट. ग्रेट. उद्या डेमो सेशन नाहीये मॅम, आजचं फक्त डेमो सेशन असेल. उद्यापासून आपण क्लास स्टार्ट करेल. रिलॅक्स. चला, घाम आला असेल तर पुसून घ्या. फॅन एसी बिलकुल लावू नका. अजून एक सूर्यनमस्कारचा राऊंड आपण कंप्लीट करणार आहोत आणि मग शवासन. मग काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात. लगेच थकायचं नाही. बॉडीची स्ट्रेंथ, शरीराची स्ट्रेंथ भरपूर असते, मनाची स्ट्रेंथ कमी नाही होऊ द्यायची. मनाची स्ट्रेंथ कमी झाली तर आपण काहीच करू शकणार नाहीये. त्यामुळे शरीराची स्ट्रेंथ भरपूर आहे हे कधीही विसरायचं नाही. आपण शरीरामध्ये भरपूर काही साठवून ठेवलेलं आहे, त्यामुळे कितीही खर्च केलं तरी ते कमी नाही होणार आहे. ही प्रॉपर्टी न संपणारी आहे. चलो, घाम पुसून घ्या. तहान लागली असेल तर एखादा घोट पाणी घ्या. पुन्हा एक राऊंड तरी माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करायचा आहे, बिलकुल थकायचं नाही. आणि एवढी प्रॅक्टिस जरी केली असेल तरी शरीर दुखणार आहे. आज स्पेसिफिकली मांड्या दुखतात, पोटऱ्या दुखतात आणि दंड दुखतात. तर हे 2 दिवस फक्त दुखेल, त्यानंतर हळूहळू कमी होईल. पण ते दुखतंय म्हणून क्लास बंक नाही करायचा, कारण योगाभ्यासानंच त्याच्यावर उपचार होणार आहे. कसल्याही प्रकारची गोळी घेऊ नका, टॅबलेट घ्यायची गरज नाहीये. फक्त दिवसाभरामध्ये थोडंसं कोमट पाणी पित राहा, मसल रिलॅक्स होतील, हळूहळू त्याच्यावरचा ताण निघून जाईल. ओके, रिलॅक्स. येस, नक्की जमेल संतताई, काही हरकत नाही. हळूहळू प्रॅक्टिस करा. आणि मोस्टली आपण फक्त स्टँडिंग आसनं, तुम्हाला टाचेवर ताण येईल. बाकीची बऱ्यापैकी आसनं आपण पोटावर झोपून घेतो, पाठीवर झोपून घेतो. तिथे तुमच्या टाचेला काही त्रास नाही होणार. फक्त सूर्यनमस्कारचे राऊंड तुम्हाला पॉसिबल होतील तेवढे करा. चलो, अजून एक राऊंड कंप्लीट करूयात. गेट रेडी. उठा चला. दुसरा राऊंड लेफ्ट हाफ सायकल आणि राईट हाफ सायकल. उठा चला, उठा उठा, थकू नका. गेट अप. येस, अजून कोण बसलेला आहे? व्हिडिओ बंद करून बसलेले साधक. चलो, दुसरा राऊंड लेफ्ट हाफ सायकल. दोन्ही पाय एकमेकांना जोडा, नमस्कार मुद्रा. हृदयासमोर 1 प्रणामासन. 2 हात सरळ डोक्याच्या वर, शरीर मागे बेंड, हस्त उत्तानासन. 3 कंबरदुखी पाठदुखीवाले खाली बसा, बाकी सगळे कमरेतून खाली, पादहस्तासन. 4 डावा मागे, लेफ्ट हाफ सायकल, अश्वसंचलन आसन. येस, जाऊ दे डावा पाय मागे, पुढचा पाय 90 अंशाच्या कोनामध्ये, कंबर खाली, नजर छताच्या दिशेनं. 5 उजवा मागे, शरीर मागे, टाचा जमिनीवर, गुडघे सरळ, पाठीचा कणा खाली, हनुवटी छातीला, पर्वत. 6 गुडघे,
मग कोपर, तळ हातांच्या मध्ये छाती, हनुवटी, टेकुद्या टेकत असेल पोट तर अष्टांग नमस्कार. पंजे पसरून देत पुढे सरकत भुजंगासन. 8 गुडघ्यांवर या, गुडघेवर उचलून पर्वतासन. 9 उजवा पुढे दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचलनासन. 10 श्वास सोडत कमरेतून खाली पादहस्तासन, गुडघे सरळ. 11 श्वास घेत हस्त उत्तानासन. 12 प्रणामासन, राईट हाफ सायकल. 1 प्रणामासन. 2 हात सरळ डोक्याच्या वर, शरीर मागे बेंड, हस्त उत्तानासन. 3 कंबर दुखी मान दुखी वाले खाली बसा, पादहस्तासन. 4 उजवा मागे, राईट हाफ सायकल. उजवा पाय जाऊ द्या मागे, जेवढा शक्य होते तेवढा अश्वसंचलनासन. 5 डावा मागे पर्वत, टाचा, गुडघे पाठीचा कणा, हनुवटी. गुडघे टेकवा, कोपर टेकवा, छाती टेकवा, हनुवटी टेकवा. अष्टांग नमस्कार. 9 अंग पोट. पुढे सरकत श्वास घेत भुजंग, श्वास सोडत गुडघ्यांवर येत पर्वत. डावा पुढे घ्या, दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचलन. येऊ द्या डावा पाय पुढे, दोन्ही हातांच्या मध्ये. श्वास सोडत कंबर दुखीवाले खाली बसा, पादहस्तासन. कमरेतून मागे बेंड, हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणामासन. चलो अजून एक राऊंड करूयात. ज्यांना खूप थकल्यासारखं वाटतंय आराम करा, काही हरकत नाही. ज्यांना वाटतंय की अजून करू शकते मी, तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. चलो थकायचं नाही, लगेच थकू नका, थांबू नका. शेवटचा राऊंड. 1 प्रणामासन. 2 हात सरळ डोक्याच्या वर, हस्त उत्तानासन. 3 कंबर दुखीवाले खाली बसा, पादहस्तासन. 4 डावा मागे, लेफ्ट हाफ सायकल, अश्वसंचलनासन. 5 उजवा मागे पर्वतासन. गुडघे, कोपर, छाती, हनुवटी. अष्टांग नमस्कार. पुढे सरकत भुजंगासन. बी ऍक्टिव्ह. श्वास सोडत पर्वतासन. उजवा पुढे दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचलनासन. येऊ द्या पुढे. श्वास सोडत पादहस्तासन. श्वास घेत कमरेतून मागे बेंड, हस्त उत्तानासन. श्वास सोडा प्रणामासन. शेवटचा सूर्य नमस्कार. बिलकुल थकायचे नाही. 1 प्रणामासन. 2 हात सरळ डोक्याच्या वर, कमरेतून मागे बेंड, हस्त उत्तानासन. 3 कंबर दुखी पाठ दुखी वाले खाली बसा, पादहस्तासन. 4 उजवा मागे, राईट हाफ सायकल, अश्वसंचलनासन. 5 डावा मागे पर्वत. 6 गुडघे, कोपर, छाती, हनुवटी. अष्टांग नमस्कार. 8च टेकलेत. पुढे सरकत भुजंगासन. येस जमतंय सगळं. श्वास सोडा पर्वतासन. डावा पुढे दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचलन. उजवा पुढे कमरेतून खाली, कंबर दुखीवाले खाली बसा, पादहस्तासन. 11 श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडा प्रणाम आसन. रिलॅक्स. 3 राउंड सूर्य नमस्कारचे कंप्लीट. 6 सूर्य नमस्कार कंप्लीट. ग्रेट. चलो अपडेट युअरसेल्फ. किती राउंड आपण कंप्लीट करू शकलो? माझ्यासोबत 3ही राउंड सूर्य नमस्कारचे केले. 6 सूर्य नमस्कार कंप्लीट झाले. जस्ट अपडेट युअरसेल्फ. येस येस नक्की. पुढचे 2 ते 3 दिवस थोडेसे स्लो असेल आणि मग आपण पुन्हा प्रॅक्टिस स्टार्ट करणार आहोत. चलो रिलॅक्स. घाम पुसून घ्या. अपडेट युअरसेल्फ चॅट बॉक्स मध्ये मेसेज करून कळवायचंय किती राउंड कंप्लीट झाले. सगळ्यात महत्वाची सूचना, सगळ्यात महत्वाचं आसन आहे शवासन. जे सगळ्यांना आवडतं पण वेळ नसतो करायला. ओके सो शवासन सगळ्यात महत्वाचं आसन आहे. कारण काय होतं सूर्यनमस्कार मध्ये बाकीच्या आसनांमध्ये शरीरावर भरपूर सारा ताण आलेला असतो. तो ताण शवासनामधून पूर्णपणे घालवून टाकायचा आहे, पूर्णपणे कमी करायचा आहे. तो ताण आहे तसा राहिला शरीरावर, शरीरामध्ये कॉर्टिसॉल हार्मोन वाढेल. कॉर्टिसॉल हार्मोन्स वाढले, शरीरामध्ये फॅट्स वाढतील. त्यामुळे योगाभ्यास करून सुद्धा फायदा नाही होणार. त्यामुळे सूर्यनमस्कार झाल्यानंतर, सगळी आसनं केल्यानंतर कंपल्सरी शवासन 5 ते 7 मिनिटाचं आणि मगच क्लास लेफ्ट करायचंय. किती घाई असेल, किती गडबड असेल, किती घाई असेल, कंपल्सरी शवासन. चल मॅम फॅट लॉस मध्ये बरीच आसनं असतात. आज मी फक्त ज्या सूक्ष्म व्यायाम आणि स्ट्रेचिंग आसन सूर्यनमस्कारच घेतलंय. आपण आसनं कुठलीच नाही घेतली. त्यात तुझ्यापासून आसनं आपण चालू करूयात.
कारण आज डेमो सेशन मध्ये आसनं घ्यायला आपल्याला एवढा वेळ नाहीये. सो उद्यापासून आपण सगळी आसनं चालू करणार आहोत. येस, ग्रेट. माझ्यासोबत सगळे सूर्यनमस्कार कंप्लीट केलेत. जुने साधक सगळे 25 राऊंड कंप्लीट केलेत. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो, शवासन. हळुवारपणे चटई किंवा मॅटवर बसायचंय. तहान लागली असेल तर थोडंसं पाणी पिऊन घ्या. पाय शेक करून घ्या. पायांवरचा ताण दूर करून घ्या, कमी करून घ्या. येस मॅम, मीच घेते सगळ्या तीनही बॅचेस. चलो, हळुवारपणे चटई किंवा मॅटवर बसायचंय. सावकाश कोपर खाली टेकवायचे. कोपरांची मदत घेत हळुवारपणे सावकाश पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. येस, दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. त्याच्या आतल्या बाजूला पंजे चवडे बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून 1 ते 1.25 फूट अंतरावर. हाताचे तळहात आकाशाच्या दिशेनं. हाताची बोटं अलगद अर्धवट मिटलेली. कंबर पाठ थोडीशी वर उचला. एका आरामदायी स्थितीमध्ये जमिनीवर टेकवा. मग हळुवारपणे डोकं थोडंसं वर उचला व कम्फर्टेबली जमिनीवर टेकवा. स्वतःला ऍडजस्ट कम्फर्टेबल करून घ्या. एकदा एका आरामदायी स्थितीमध्ये आल्यानंतर सावकाश डोळे बंद करून घ्यायचे. हळुवार डोळे मिटून घ्यायचे. आपण शवासनाचा अभ्यास करणार आहोत. शवासन म्हणजे शव आसन. शवाप्रमाणे, एखाद्या मृतदेहाप्रमाणे शरीराच्या कोणत्याही भागाची हालचाल न करता शांतपणे, निश्चितपणे, स्थिरपणे पडून राहायचं. मनामध्ये कोणताही विचार करायचा नाहीये. शरीराच्या कोणत्याही भागाची अनावश्यक हालचाल करायची नाहीये. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, स्थिर जमिनीवर पडलेलं. एक दीर्घ श्वास घ्या. पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वासासोबत डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना शरीराच्या ज्या भागामध्ये ताण जाणवतोय त्या भागापर्यंत मनानं पोहोचायचंय. त्या भागापर्यंत श्वासानं पोहोचायचंय व हळुवार निघून जाणाऱ्या श्वासासोबत त्या भागातील ताण, त्या भागातील तणाव संपूर्ण दूर होतोय, संपूर्ण कमी होतोय हे अनुभव करायचंय. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही पाय खुब्यापासून पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण सैल सैल सोडून द्या. दोन्ही हात खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत संपूर्ण ढिले 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 सोडून द्या. शरीराचा मागचा भाग नितंब, कंबर, पाठ, मान, मानेपासून कमरेपर्यंतचे सगळे मणके, डोक्याचा मागचा भाग, संपूर्ण शरीराचा मागचा भाग सैल सैल सोडून द्या. हळूहळू लक्ष शरीराच्या पुढच्या भागाकडे, जेनायटल्स, ओटीपोट, पोट, छाती, छातीचा पिंजरा, हृदय, घसा, चेहरा, चेहऱ्याचा प्रत्येक भाग, चेहऱ्याचा प्रत्येक अवयव, संपूर्ण शरीराचा पुढचा भाग रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीर शांत, शिथिल, स्थिर अनुभव करायचंय. काही वेळ पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. हळुवार श्वास शरीरामध्ये येतो. सावकाश
त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. पुन्हा हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. संपूर्ण लक्ष फक्त श्वासावर. हळूहळू पुन्हा लक्ष शरीरामध्ये घ्यायचंय. शरीर शांत, शिथिल, स्थिर अनुभव करायचे. पायांची, हातांची किंचित हालचाल करायची आहे. दोन्ही पाय सावकाश एकमेकांना जोडून घ्यायचे. दोन्ही हात अलगद डोक्याच्या वर. हात वरच्या दिशेला ताणून द्या. दोन्ही पाय खालच्या दिशेला ताणून द्या. संपूर्ण शरीर ताडासनाप्रमाणे कम्प्लीट स्ट्रेच, 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 स्ट्रेच and रिलॅक्स. हळूवार डावीकडे उजवीकडे टर्न व्हायचं आणि सावकाशपणे उठून बसायचंय. शवासनाचा अभ्यास समाप्त. चल, घेता कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये साधी मांडी घालून बसले तरी सुद्धा चालेल. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर, कंबर पाठ पाठीचा कणा पूर्णपणे सरळ, डोळे अलगदपणे बंद. लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचंय. वर्ग पूर्ण करणार आहोत आपण. त्रिवार ओंकार आणि शांतीपाठ श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. शांतीपाठ. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. शरीर मन शांत, शिथिल, स्थिर, प्रसन्न अनुभव करायचंय. आजची संपूर्ण योग साधना ईश्वरचरणी, गुरुचरणी, माता पित्यांच्या चरणी, योग परंपरा देणाऱ्या ऋषी मुनींच्या चरणी अर्पण करायची आहे. हळुवार दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहऱ्यावर, डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा आहे. अलगद डोळे उघडायचे. लक्ष दोन्ही हातांकडे. चेहऱ्यावर एक मोठी स्माइल अँड रिलॅक्स. थँक्यू सो मच. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. ओके, सो हे डेमोन्स्ट्रेशन होतं. चॅटबॉक्स मध्ये मेसेज करून कळवलं तरी सुद्धा चालेल. हाऊज यू फील, कसं वाटतंय क्लास केल्यानंतर. ओके, सो थोडासा बॉडी पेन होईल, तो थोडासा सहन करा नवीन साधकांसाठी. बट तो 1-2 दिवसच होईल, त्यानंतर तो हळूहळू कमी होऊन जाईल. पण क्लास शक्यतो बंक करू नका, कारण कुठलीही चांगली गोष्ट मिळवताना थोडासा त्रास सहन करावाच लागतो. थोडंसं शरीराला कष्ट द्यावेच लागतील. खाताना आपण ते कष्ट जाणवत नाहीत, बट ते कमी करताना थोडेसे जाणवतात. ओके, सो क्लासमध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करा. सातत्य असेल तर ते रिझल्ट देणारं असतं. होपफुली यू ऑल एन्जॉय द सेशन. ओके, देन क्लास झाल्यानंतर थोडंसं एक तासाभर, एक 5 ते 10 मिनिटांमध्ये कोमट पाणी घ्या थोडंसं, म्हणजे बॉडी पेन थोडासा कमी होईल.
त्यानंतर दिवसाभरामध्ये थोडंसं 3-4 ऍटलीस्ट 3 लिटर पर्यंत तरी पाणी घेण्याचा प्रयत्न करा आणि 2 ते 3 दिवस कोमट पाणी घ्या, म्हणजे बॉडी पेन होणार नाहीये. क्लास आवडला असेल तर तुम्ही आज रात्री किंवा उद्यापर्यंत पे करून क्लासमध्ये एनरोल करू शकतात. आणि थोडंसं की 550 रुपये फीज म्हणजे अगदी नॉमिनल आहे. आपण इझिली कुठेही गेल्यानंतर हॉटेलमध्ये ऍट अ टाइम एका टायमिंगचे 2 माणसं असतील तर जेवण आपण तिथे 500 रुपये इझिली खर्च करून टाकत असतो. बट या 30 दिवसामध्ये या 500-550 रुपयामध्ये आपली लाईफ ड्रास्टिकली चेंज होऊ शकते. फक्त आणि फक्त मनापासून ठरवलं तर, मनापासून केलं तर त्या गोष्टी होत असतात. ओके. देन काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर माझा नंबर तुमच्या सगळ्यांकडे असेलच मे बी. जिथून तुम्ही लिंक जॉईन केली त्या लिंकच्या खाली जर पाहिलं तर माझा नंबर आहे. जर काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर मला कॉल केलात, मेसेज केला तरी सुद्धा चालेल. कॉलवर किंवा मेसेजवर आपण बोलूयात. ओके. देन काही बोलायचंय कोणाला आता? येस मॅम. येस दीपाली ताई, करेक्शन केले जातात वेळोवेळी. तुमच्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष असतं. डोंट वरी. येस. 3 बॅचेस आहेत. 3 पैकी तुम्ही कोणतीही बॅच करू शकतात. एखाद्या दिवशी इव्हिनिंगची नाही जमत आहे, तुम्हाला मॉर्निंगची करायची आहे, मॉर्निंगची करू शकतात. मॉर्निंगला बॅच करत आहात, एका दिवशी मॉर्निंगला नाही जमलं, इव्हिनिंगला करू शकतात. तिन्ही बॅचसाठी लिंक सेम असते, तुम्ही कोणतीही बॅच करू शकतात. ओके. सो तिन्ही सेशन मोस्टली मीच घेत असते. या सेशनमध्ये तुमच्याशी मॉर्निंगच्या सेशनला सुद्धा मी असेल आणि इव्हिनिंगच्या सेशनला सुद्धा मीच असेल. डोंट वरी. येस वैष्णवी ताई, अनम्यूट करा आणि बोला. मॅडम, माझी मुलगी ना 18 वर्षाची आहे आता, पण खूप बारीक आहे, म्हणजे 50 किलो असेल तिचं वजन. तर तिने करायला पाहिजे का आपला हा सेशन? हो, 18 वर्षाची मुलगी करू शकतात. इव्हन 12 वर्षानंतर केलं तरी काही नाही, हरकत नाही. पण 50 नाही, 42 किलो वजन आहे तिचं, म्हणजे खूप हो, बारीक करू आहे. शकते, काही हरकत पण नाही. उलट तिला तुम्ही सारखं तुम्ही म्हणत होतात यापासून ना. जर तिला तुम्ही चालू केलं तर उलट तिची लाईफस्टाईल चांगली होईल. तर पीसीओडी, पीसीओएस जे आता सध्याचे आजार चालू येतं ते तिच्यामध्ये पूर्णपणे कमी होऊन जातील. म्हणजे तिला सगळे सूर्यनमस्कार करण्याची गरज नाहीये, पण थोडीशी असणं, थोडेसे सूर्यनमस्कार ती नक्की करू शकते. फ्लेक्झिबिलिटी अजिबात नाहीये तिच्यामध्ये. येस. फ्लेक्झिबिलिटी केल्यानंतर येते. माझी फ्लेक्झिबिलिटी 4 वर्षानंतर आली आहे. हा. येस, थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, काही हरकत नाही, तिला पण असं करू वाटतं शकते. की फॅट लॉसचं आहे, तर मग माझ्या अजून फॅट नाही ना लॉस होणार, असं वाटतं तिला. नाही होणार. म्हणजे 12 राऊंड सूर्यनमस्कारचे, 6 राऊंडचे सूर्यनमस्कारचे करून फॅट एवढे लूज नाही होत. त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिस केली तर काही हरकत नाहीये. बट एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी योगाभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वेट लॉस करायचंय, वेट लॉस होणारच आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही थोडेसे नियम फॉलो केले तर वेट लॉस 100% होत असतो. कारण अगदी लास्ट बॅच मधलं उदाहरण घेतलं तर एका महिन्यामध्ये 5 ते 6 किलो पर्यंत सुद्धा कमी झालेलं आहे. बट कधी जेव्हा आपण डिसिप्लिन ठेवून करत असतो तेव्हा त्या गोष्टी होत असतात. अगदी तुमच्या मुलीला बाकीचे सगळे नियम फॉलो करण्याची गरज नाहीये. तिने फक्त थोडा वेळ एक्सरसाइज केली, नाश्ता, जेवण, रात्रीचे जेवण व्यवस्थितपणे घेतलं, फॅट लॉस नाही होणार तिचा. बट ज्यांना फॅट लॉस करायचे त्यांचे नियम वेगळे असणार आहेत पूर्णपणे. हा. ओके. येस, अजून काय बोलायचंय? निबंध चॅटबॉक्स मध्ये नका लिहू, शक्यतो समोर येऊन बोला, जनरली लिटरली. ओके. संध्याकाळची बॅच करताना आपलं जेवण दुपारी 12 ते 1च्या आतमध्ये झालेलं असावं. 1 नंतर जेवण करायचं नाहीये किंवा 1 नंतर जेवण केलं असेल तर संध्याकाळची बॅच करायची नाहीये. फक्त क्लास पूर्वी ऍटलीस्ट 3 ते 3.5 तास किंवा 3 ते 4 तास तरी आपलं जेवण झालेलं असलं पाहिजे. येस. सुकेशनी ताई, अनम्यूट करा आणि बोला. मॅडम, मी 550 रुपये जे फीस आहे तर ते प्रति महिना आहे का? येस मॅम. एव्हरी मंथला असेल. बर बर. ओके. हे तुमचे 550 रुपये असतील. हे 30 तारखेपर्यंत व्हॅलिड असतील. जर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा फी पेड करावी लागते. हा, ठीक. येस मॅम. OnePlus फोन आहे, लेडीजच आहेत असं काही नाहीये. लेडीज जेंट्स सगळे मिक्स असतात, बट मोस्टली जास्त लेडीज असतात. बट इथे तुम्हाला कोणी पाहत नाही माझ्याशिवाय. जनरली फक्त माझ्या समोरच सगळे ते असतात. डोंट वरी. ज्युसेस वगैरे जे काही असेल ते मी सगळं तुम्हाला ग्रुपवर अपडेट करेन. डोंट वरी. चल, अजून काही बोलायचंय कोणाला? ओके. ओके, ग्रेट. तुमच्या नावाने लॉग इन करायचं म्हणजे मला व्यवस्थितपणे समजत जाईल. रिझन
रिझल्ट मिळणं ना मिळणं हे टोटली आपल्यावर डिपेंड आहे. आपण किती टक्के देऊन करतो. आपण 100% देऊन केलं 100% शरीरामध्ये बदल घडतात. आपण 50% दिले 50%च रिझल्ट मिळणार आहेत. 50%च मिळणार आहे. आपण 25% दिलं 25%च रिझल्ट मिळणार आहेत. त्यामुळे रिझल्ट मिळणं न मिळणं हे टोटली आपल्यावर असतं. कारण मी इथे तुमच्याकडून करून घेण्याचं काम करू शकते. बट आपण दिवसाभरामध्ये कशी लाईफस्टाईल जगतो. कारण मी अगदी तुमच्या लाईफमध्ये येऊन तिथे येऊन वेळोवेळी तुम्हाला सांगणार नाहीये. मी इथून तुम्हाला इन्स्ट्रक्शन देऊ शकते. बट आपण किती चेंज करतो याच्यावर सगळं डिपेंड असतं. त्यामुळे थोडंसं फॉलो केलं 100% रिझल्ट मिळतील. जेवढं करणार आहे तेवढं मिळणार आहे. येस. दीपाली ताई अनम्यूट करा आणि बोला. हा मॅम, संध्याकाळचं जेवण कधी करावं आता ही बॅच संध्याकाळची केल्यानंतर? ओके. रात्रीचं जेवण 8 पूर्वी करण्याचा प्रयत्न करा. ओके. सगळ्यात नंतर मोठा प्रश्न असतो की आता इथून पुढे 7 वाजलेत क्लासला, 7 नंतर जेवण होणार नाहीये, आवरणार नाहीये स्वयंपाक करून. त्याला सुद्धा उत्तर असतं. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं असतात. अर्धा स्वयंपाक 5:30 पर्यंत करून घ्या. थोडंसं अगोदर करून घ्या काहीतरी आणि झाल्यानंतर थोडंसं काहीतरी करा. सगळ्या प्रश्नांना उत्तरं असतात. कारण मी माझं ऍडजस्टमेंट असं करते की क्लास पूर्वी थोडा स्वयंपाक झालेला असतो, क्लास नंतर थोडासा झालेला असतो, 7:30 पर्यंत जेवण होऊन जातं. आणि कुठलीही गोष्ट मनापासून ठरवली तर त्याला सगळे वे मिळत असतात, सगळी उत्तरं मिळत असतात. येस. येस. अजून काही बोलायचंय दीपाली ताई तुम्हाला? हा येस मॅम, तुम्ही जे म्हटला होता की ज्यांना फॅट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी काही नियम आहेत, मग ते पण सांगणार का तुम्ही ह्यामध्ये? ते सगळं ग्रुपवर तुम्हाला पोस्ट केलं जाईल की तुम्हाला काय चेंजेस करायचे लाईफस्टाईलवर, लाईफस्टाईल बदलण्यासाठी काय चेंजेस करायचे हे तुम्हाला सगळं ग्रुपवर अपडेट केलं जाईल. डोंट वरी. ओके ओके. येस. ओके. झिरो शुगर म्हणजे कोणत्याही प्रकारचा साखरेचा पदार्थ घ्यायचा नाहीये. चहा, कॉफी, गोड पदार्थ, कसल्याही प्रकारची साखर नाही. ओके. जेवण झाल्यानंतर अगदी तुम्ही 15-20 मिनिटानंतर, सॉरी, क्लास झाल्यानंतर अगदी 15-20 मिनिटानंतर तुम्ही जेवण घेऊ शकता. काही हरकत नाही.